नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सर्वजण? मित्रांनो, फटाफट लाईव्ह यायचं आता सर्वांनी. आज आपण या आजच्या लेक्चरमध्ये महाजनको एईचा 27 एप्रिल 2023 ला झालेल्या पेपरबद्दल सविस्तर या ठिकाणी चर्चा करणार आहोत. बाळांनो, परीक्षामध्ये गेल्यानंतर अंडर प्रेशर आपल्याकडून छोट्या चुका होतात आणि त्यामुळं जे प्रश्न यायला पाहिजेत त्याही प्रश्नांमध्ये अडचणी येतात. हे तुमच्या एकट्याच्या बाबतीत नाही तर ऑलमोस्ट सगळ्यांच्याच बाबतीत असं घडत असतं. पण तरी सुद्धा जर आपण डोकं शांत ठेवून टेन्शन न घेता व्यवस्थितरित्या क्वेश्चन वाचून त्याचा प्रॉपर मीनिंग काय आणि ते विचारतात का, ह्या गोष्टी जर का तुम्हाला कळल्या तर मग मात्र पेपर सोपा जात असतो. आणि माझी एक परिभाषा आहे, मी तुम्हाला नेहमी म्हणत असतो, जी गोष्ट आपणास येत असते ती गोष्ट सोपी वाटते आणि जी गोष्ट आपणास येत नसते ती गोष्ट अवघड वाटते. तसंच काही मुलांच्या बाबतीत असं घडलं असेल, काही क्वेश्चन आले असतील तर ते सोपे वाटले असतील आणि काही क्वेश्चन जर ते आले नसतील तर त्या ठिकाणी तुम्हाला ते अवघड वाटले असतील. पण बाळांनो, अजिबात काळजी करायची गरज नाही. तर महाजनको येईला कसा पेपर आला होता, कशा पद्धतीने ते क्वेश्चन सोडवायचे होते, या सगळ्या गोष्टींवरती आपण आता या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आता वेळ न वाया घालवता आपण सर्वांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लक्ष द्यावं आणि मी सुद्धा डेडिकेटेड तुम्हाला प्रत्येकाला समजल अशा पद्धतीनं या प्रत्येक प्रश्नाचं व्यवस्थितरित्या या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार आहे. मित्रांनो, चला तर आता शेवटपर्यंत तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह राहायचं आहे आणि लेक्चर कंप्लीट करायचं आहे. त्यानंतरच याच्यावरती तुम्ही विचार करू शकता की नेमका पेपर कसा आला आणि कशा पद्धतीने याला सोडवल्यानंतर कसा आपला स्कोअर वाढू शकतो. या सगळ्या गोष्टींचं इत्थंभूत उदाहरण म्हणजे आजचं हे महाजनको येईचं लाईव्ह सेशन असणार आहे. मित्रांनो, चला आपण सुरुवात करूयात पहिल्या क्वेश्चनला. बघा, आता या ठिकाणी क्वेश्चन दिसतोय, जनरली झिनर डायोड इज यूज्ड फॉर. आता एक लक्षात घ्या, एक मी स्टोरी सांगत असतो झिनर डायोड बद्दलची. बघा, हा आपला असतो रेग्युलरचा डायोड. कसला असतो हा डायोड? रेग्युलरचा डायोड. जर का आपण याला असं कनेक्ट केलं, याला आपण म्हणतो फॉरवर्ड बायस. वाय असंच का फॉरवर्ड बायस म्हणायचं? तर हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. याला आपण ॲनोड म्हणतो आणि याला आपण कॅथोड म्हणतो, बरोबर आहे की नाही? मग या पॉझिटिव्ह टर्मिनलला ही पॉझिटिव्ह टर्मिनलची बॅटरी जोडली आणि या निगेटिव्हला ही निगेटिव्ह जोडलं, याला आपण फॉरवर्ड बायस म्हणत असतो. आणि त्यावेळेस आपण याला ऑन स्विच हा डायोड काम करतो असं सांगतो. पण हा कोणता आहे? पीएन जंक्शन डायोड आहे. हा कोणता आहे? क्रिस्टल डायोड आहे, किंवा याला आपण फक्त डायोड असा शब्द वापरतो. डायोड, क्रिस्टल डायोड आणि पीएन जंक्शन डायोड एकच गोष्ट आहे, फक्त ऑर मधले नाव येतं. पण ज्या वेळेस मित्रांनो याच डायोडचे, ज्या वेळेस या डायोडला हेविली डोपिंग केली जाते, काय केले जाते? हेविली डोपिंग. म्हणजे आपला जो रेग्युलरचा डायोड पेक्षा ह्याचे डोपिंग कशी असते? हेविली डोप्ड डायोड असतो. कसला डोप्ड असतो? हेविली डोप्ड. मग आता हा जो डायोड आहे ऑन स्विच मध्ये काम करत असताना फॉरवर्ड बायस होता आपला जनरल डायोड किंवा रेग्युलरचा डायोड आहे तो. पण झिनर डायोड जो असतो ना, तो रिव्हर्स बायस मध्ये काम करत असतो. कशात काम करतो? रिव्हर्स बायस मध्ये. आता रिव्हर्स बायसचा अर्थ काय आहे की रिव्हर्स बायस म्हणजे हे अशा टाईपचा कन्सेप्ट, म्हणजे निगेटिव्ह टर्मिनलला बॅटरीचा हा एनोड जोडणे आणि पॉझिटिव्ह टर्मिनलला बॅटरीचा हा कॅथोड जोडणे, याला आपण म्हणत असतो रिव्हर्स बायस कंडिशन. आणि मित्रांनो, झिनर डायोड हा रिव्हर्स बायस कंडिशन मध्ये काम करतो. मग थोडक्यात तुम्हाला सांगू का, रिव्हर्स बायस म्हणजे वेगळं काही नाही तर उलटे कामं करतो. फॉरवर्ड बायस म्हणजे सरळ कामं करणारा आणि रिव्हर्स बायस म्हणजे उलटे कामं करणारा. मग आता आपण जर का लहानपणी उलटे कामं करायला लागलो तर आपल्या घरचे एक धमकी द्यायचे बघा आपल्याला सगळ्यांनाच. काय म्हणायचे? जर उलटे काही कामं केलेस की तुझे टंगडेच तोडून हातात देईन. याचा अर्थ काय? टंगडे तोडण्याची धमकी असायची सरळ. तसं झिनर डायोडच्या बाबतीतही तसंच झालेलं आहे. हा उलटे कामं करतो म्हणजे रिव्हर्स बायस कंडिशन मध्ये वापरला जात असतो. उलट रिव्हर्स बायस म्हणजे उलटे कामं करतो. मग ह्याच्या घरच्यांनी काय केलं माहिती का? झिनर डायोडच्या घरच्यांनी याचे टंगडेच तोडून टाकले. काय केले? याचे टंगडे तोडले. म्हणजे हा सिंबॉल तुमचा असा झाला. म्हणजे अगोदरचा हा तुमचा रेग्युलर डायोड होता आणि टंगडे तोडल्यानंतर हा तुमचा झाला झिनर डायोड. कसला डायोड आहे हा? झिनर डायोड. आणि बाळांनो, झिनर डायोड हा वापरला जात असतो व्होल्टेज रेग्युलेटर मध्ये. कशामध्ये वापरला जात असतो? व्होल्टेज रेग्युलेटर मध्ये. आणि हा जो क्वेश्चन आहे ना झिनर डायोड रिलेटेड, कोणत्या गोष्टी माहित असली पाहिजे? तर झिनर डायोड हा हेविली डोप्ड असतो, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, हा रिव्हर्स बायस कंडिशन मध्ये त्या ठिकाणी काम करत असतो. आणि रिव्हर्स बायस म्हणजे उलटे कामं करतो. उलटे कामं केल्यामुळे त्याच्या घरच्यांनी त्याचे काय केले? टंगडे तोडून टाकले. काय केले? टंगडे तोडून टाकले. म्हणजे काय केलं? सरळ हा या ठिकाणी असा आणि या ठिकाणी पायच तोडून टाकले. आणि बाळांनो, झिनर डायोड हा व्होल्टेज रेग्युलेटर मध्ये वापरला जात असतो. मला वाटतं कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तुमचा झिनर डायोड बद्दलचा. तसा झिनर डायोड आणखी डिटेल मध्ये खूप जास्त आहे, पण आपला अनालिसिस चालू आहे महाजनको एईच्या क्वेश्चन पेपरचा. तर आता आपण नेमकं क्वेश्चन कसे सोडवायचे जाऊयात दुसऱ्या कन्सेप्ट वरती. बघा, इकडं एक क्वेश्चन विचारला गेलेला आहे. काय क्वेश्चन आहे? विच वन ऑफ द फॉलोइंग मीटर हॅज मॅक्सिमम लोडिंग इफेक्ट.
कसला इफेक्ट? मॅक्सिमम लोडिंग इफेक्ट विचारलाय ऑन द सर्किट अंडर मेजरमेंट. बघा इकडे आता कन्सेप्ट काय आहे तो, लोडिंग इफेक्टचा कन्सेप्ट काय आहे तो, ही जी लोडिंग इफेक्ट असतो ना, लोडिंग इफेक्ट, हा लोडिंग इफेक्ट म्हणजे सेन्सिटिव्हिटीला थोडक्यात काय असतो तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. मी काय म्हणलं, सेन्सिटिव्हिटीला इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. मग लोडिंग इफेक्ट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू सेन्सिटिव्हिटी. काय म्हणतो मी? सेन्सिटिव्हिटी. आता व्हॉट इज सेन्सिटिव्हिटी? तसे सेन्सिटिव्हिटीचे कन्सेप्ट भरपूर आहेत. बघा इकडं कन्सेप्ट काय आहे बघा इकडं. आता लोडिंग किंवा सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय, मी तर नेहमी एक कन्सेप्ट विद्यार्थ्यांना सांगत असतो. सेन्सिटिव्हिटी म्हणजे तुम्ही मराठीतलं ऐकलं असेल बघा, सटवे म्हणतात. काय म्हणायचं ना? सटवे. सटवे काय आहे सर? हे सटवे म्हणजे टॉर्क अपॉन वेट रेशो. कसला? टॉर्क अपॉन वेट रेशो. बघा सेन्सिटिव्हिटी म्हणजे टॉर्क अपॉन वेट. मग मी काय म्हणलं ह्याला? सटवे. काय आहे ते? सटवे आहे. सटवे. बाळांनो, व्हॉट इज सटवे? म्हणजे सेन्सिटिव्हिटी, वेगळं काही नाही. मग जेवढा त्या ठिकाणी त्याची सेन्सिटिव्हिटी कमी असणार तेवढा त्याच्यावर लोडिंग इफेक्ट जास्त असणार. काय म्हणलं मी? सेन्सिटिव्हिटी जेवढी कमी तेवढा लोडिंग इफेक्ट जास्त. बघा पॉईंट समजून घेणे व्यवस्थितरित्या. मग इथं दिलेलं आहे 300 1/A, 700 1/A, 1300 1/A, 180 1/A. सर ही 1/A भानगड काय आहे? बघा युनिट आहे ती. युनिट कशाचं युनिट आहे सांगतो, इकडे लक्ष द्या. ऐका, 1/A. एम्पियर म्हणजे करंटचं युनिट आहे का? आणि करंट काय असतो? व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. मग इथं काय झालं? हा 1/A. 1/A म्हणजे 1 व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स, म्हणजेच रेजिस्टन्स अपॉन व्होल्टेज, म्हणजेच याचं युनिट झालं ओहम पर व्होल्ट. काय झालं हे? ओहम पर व्होल्ट. मग आता काही जणांनी मला क्वेश्चन पाठवत असताना 1/A फॉर्म मध्ये पाठवला, तर काही जणांनी ओहम पर व्होल्टच्या फॉर्म मध्ये पाठवला. मी घेताना जरी हा घेतलेला असेल तरी देताना हा सुद्धा समजून सांगतोय. म्हणून लक्षात ठेवा, जेवढा कमी ओहम पर व्होल्ट असणार तेवढा त्याच्यावरती लोडिंग इफेक्ट जास्त असणार. मग इथं दिसतंय तुम्हाला 300, 700, 1300, 180. तर बाळांनो ह्याचं उत्तर होतं 180. समजा जर का ह्याच्या रीडिंग वेगवेगळ्या असतील तर मग एकच काम करायचंय, तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये जे इथं ऑप्शन होते त्याच्यातला छोट्यात छोटा जो असेल त्याचा लोडिंग इफेक्ट जास्तीत जास्त असतो. जेवढा सेन्सिटिव्हिटी कमी तेवढा लोडिंग इफेक्ट जास्त. तर मग या ठिकाणी हे दिलेलं होतं 180 1/A, आणि 180 1/A म्हणजे 180 ओहम पर व्होल्ट असं तरी दिलेलं असेल. किंवा हे जरी ऑप्शन वेगळे आले, आता ह्या क्वेश्चन बद्दल इथं झालं आहे कन्सेप्ट, बरोबर आहे. पण याच्या ऐवजी कधीही लोडिंग इफेक्टचा जर क्वेश्चन तुमच्या सोबत आला, मॅक्सिमम लोडिंग इफेक्ट कशावर, तर सगळ्यात लो सेन्सिटिव्हिटी ज्याची त्याचा मॅक्सिमम लोडिंग इफेक्ट असतो. कार्यक्रम ओके झाला. जायचे पुढच्या क्वेश्चन वरती. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2 रेजिस्टन्सेस दिलेले आहेत. बघूयात आपण काय कन्सेप्ट आहे. 2 रेजिस्टर्स किंवा रेजिस्टन्सेस ऑफ 40 ± 4% ओहम अँड 50 ± 5% ओहम. 40 आणि 50 ± 4-5% ओहम असं दिले, कनेक्टेड इन सिरीज. बाळांनो हा शब्द एक महत्वाचा आहे, सिरीज. हे दोघं कनेक्टेड कशात आहेत? सिरीज मध्ये आहेत. तुम्हाला माहिती आहे ना की ज्या वेळेस एक रेजिस्टन्स आणि हा दुसरा रेजिस्टन्स R1 आणि हा R2 सिरीज मध्ये असतात त्यावेळेस आपण सरळ काय करतो? R1 + R2 करत असतो. सर एवढा सोपा क्वेश्चन आला? बाळांनो हा वाला 40 आणि हा वाला 50 सरळ सरळ ऍड होतील. मग हे 40 + 50 काय झाले? 90 झाले. म्हणून हे खालचे 3 ऑप्शन कटले. वा, हे 3 कटले. पण पुढच्याचं काय करणार? हे 3 कटले बरं का. मग ऑप्शन ए आणि ऑप्शन बी 2च उरले. या दोन्हीपैकी एक आन्सर असणार आहे. मग आता बरेच जण काय करतात माहिती का, जसं ह्या दोघांची ऍडिशन करतात तसं ह्या 4% आणि ह्या 5% ऍड करतात आणि भसकुने ए लिहून टाकतात आणि मग त्यांचं क्वेश्चन चुकतो. मग काय होतं? त्यांचं क्वेश्चन चुकून जातो. सर मग हे नेमका सोडवायचा कसा? सोडवायचा कसा? द्या लक्ष इकडं. मी सांगतोय कन्सेप्ट काय आहे समजून घेणे. बघा इकडं, आता हे टक्केवारी काढता आली पाहिजे तुम्हाला. काय करायचंय? पर्सेंटेज काढता आलं पाहिजे. कसं काढायचं बघा इकडं. आता हा सिरीज रेजिस्टन्स आहेत, मी RS लिहिणार. RS म्हणजे सिरीज रेजिस्टन्स, बरोबर आहे. मग हा काय आहे तर बघा इकडं, 40 ला 40 घेतला, प्लस मायनस, बरं नॉट ओनली प्लस मायनस आहे 4%. मित्रांनो 4%चा अर्थ काय असतो माहिती का? 4 पर सेंचुरी. अरे वाचतानाच ह्याला कसं वाचायचं बघा इकडं. 4 पर म्हणजे प्रत्येक, सेंट म्हणजे सेंचुरी. याला 4% म्हणतो आपण. याला काय म्हणायचं? 4% म्हणायचं. मग इथं बघा, आता इथं काय आहे? 4%. मग मी इथं घेतोय 4% म्हणजे 4/100. कशाच्या 4%? तर 40च्या 4% इंटू 40. हा झाला पहिला आणि हा दुसरा वाला प्लस. दुसरा म्हणजे कोणता? हा वाला. त्याला पण तसंच लिहायचं. 50 प्लस मायनस किती टक्के? 5%. तर 5% ऑफ कशाच्या?
50च्याच, ऑफ कशाच्या? 50च्या. यालाच आपण काय म्हणतो? 40 प्लस मायनस 4% ऑफ 40 प्लस 50 प्लस मायनस 5% ऑफ 50 असं सोडवायचं होतं याला सरळ सरळ. बरोबर आहे. मग आता करूया त्याचा कॅल्क्युलेशनचा विषय करून घ्या. 40ला 40 प्लस मायनसला प्लस मायनस आणि आता ह्याचं कॅल्क्युलेशन करा ना. 4 गुणिले 40 4 चौक 16 160 झाले ना. हा डिवायडेड बाय 100. हे मोठा प्लसला मोठा प्लस इकडचा, हा 50ला 50 इकडचा जशाच तसा. मग हे 5 गुणिले 50 बघा ना किती येईल? हा 5 गुणिले 50 बघा हे 50 होता, हे प्लस मायनस जशाच तसा. हे 5 गुणिले 50 250 येतं नाही, 250 डिवायडेड बाय 100. आता करा कॅल्क्युलेट, संपलाय विषय. कसं करणार? हे 40ला 40 प्लस मायनसला प्लस मायनस दिसतंय, हे रेड कलर दिसतंय, हा दिसतंय, करेक्ट दिसतंय. मग 160 बाय 100 म्हणजे 1.6. हा मोठा प्लस म्हणजे त्या दोघांमधलाचा मेन रेजिस्टन्स मधला हा प्लस, हा 50ला 50 आणि हा प्लस मायनस 250 बाय 100 म्हणजे 2.5 म्हणजे किती? 2.5. आता सारख्या सारख्याची बेरीज करायची. कशी करणार? हा 40 आणि हा 50 ऍड करा. हा 40 आणि हा 50 काय करा? ऍड करा. इथं लिहितो मी किती झाला? हा 40 प्लस 50 हा झाला 90. आता प्लस मायनस इथं बी आहे, प्लस मायनस इथं बी मी इथं लिहून टाकतो प्लस मायनस. मग हा जो आहे ना हा वाला कोणता? हा वाला. मग हा 1.6 आणि हा 2.5 ऍड करा. मग 16 प्लस 25 41 म्हणजे पॉईंट आहे तर हा आला 4.1. हे झालं तुमचं करेक्ट उत्तर. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. कोणतं होतं? ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. मग आता समजा उद्या चालून त्यांनी 2च्या ऐवजी 4-5 क्वेश्चन 4-5 असे रेजिस्टन्सेस देऊन टाकले, असेच पर्सेंटेज दिले, सिरीज करा म्हणले, पॅरलल करा म्हणले, विषय काय? अडचणीचं काहीच नाही ना. मग इथल्या 40 प्लस मायनस 4% किंवा 50 प्लस मायनस 5% च्या ऐवजी 70 प्लस मायनस 8%, 9%, 12% काही पद्धत देऊ शकतात ना ते. मग ते कॅल्क्युलेट करण्याची मेथड म्हणजे हे इथं आहे तुमच्या समोर. आता हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी इतकं लिहावं लागतं. जर का तुम्हाला एकदा टेक्निक आली रे बाबांना याची तर पटपट कॅल्क्युलेशन होतात आणि विल गेट द आन्सर, खतम द क्वेश्चन आणि जायचे पुढच्या कन्सेप्टवरती. मला वाटते समजलं असं. या क्वेश्चनला कसं टॅकल करायचं होतं तर यांची आणि यांची ॲडिशनच करायची. यांची तर सरळ सरळ होते 90, पण 4% 40चे किती होतात तर ते बघणं होतं तुम्हाला. ते होतं 40चं 4% 1.6 आणि त्याच्यानंतर 50चं 5% किती होतं तर ते होत असतं 2.5. मग ह्या दोघांची ॲडिशन करायची होती आणि आपलं उत्तर येऊन जाणार होतं. अशा पद्धतीने या क्वेश्चनला टॅकल करायचं होतं. मित्रांनो समजा ह्याच्या ऐवजी दुसरं काहीतरी आलं. मी काय म्हणतोय एखादं हायपोथेटिकल एक्झाम्पल घेऊन बघूयात ना आपण, काय अडचण आहे. बरोबर आहे. समजा 70% किंवा 70 प्लस मायनस 9% असं आहे अँड 80 प्लस मायनस 5% असं काहीतरी करूयात आपण. काय फरक पडतो? कसं करणार? मग 70 प्लस 80 हे तर डायरेक्ट झालं. बरोबर आहे. मग हे 70 इंटू 9/100 असं करावं लागेल आपल्याला. बरोबर आहे. प्लस आणि ह्यांचं पण करावं लागेल 5/100 इंटू 80 असं पण करता येईल आपल्याला. मग 9 सती 63 आणि 0 जसं तसा डिवायडेड बाय 100. मग ह्याचं उत्तर किती येत आहे? 6.3. बरोबर आहे. आणि ह्याचं किती येईल? मग हे 400/100 म्हणजे ह्याचं उत्तर येईल 4. 400/100 म्हणजे 8×45 400 डिवाइड बाय 100 म्हणजे 4 झाला. मग 6.3 आणि हा 4 तर मग ह्याचं उत्तर काय येणार आहे? 150 प्लस मायनस हा किती झाला? 10.3%. अशा पद्धतीनं याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचं होतं. म्हणजे थोडक्यात मी काय केलं 70 प्लस मायनस 9%, 80 प्लस मायनस 5% असं काहीतरी घेतलं हायपोथेटिकल आणि त्याचं उत्तर काय आलं आपलं 150 प्लस मायनस 10.3% इतका ओहम मध्ये तुमचा रेजिस्टन्स येणार आहे. समजले ना तुम्हाला? एकदम टकाटक होतंय. गोष्टी क्लिअर होत आहेत का बघा एकदा नक्की. चलो जायचं पुढं. करा मग व्यवस्थित करा. आता पुढचा क्वेश्चन सोडवा. आता बघा क्वेश्चन काय आहे. मी इकडे कन्सेप्ट सांगत असतो. शंकरपाळ्या दिसला की तो असतो तुमचा डिपेंडंट सोर्स. कसला सोर्स? डिपेंडंट सोर्स. शंकरपाळ्या म्हणजे डिपेंडंट सोर्स. सर व्हॉट इज शंकरपाळ्या काय म्हणलात तुम्ही? इकडे बघा हे जे आहे ना याला मी शंकरपाळ्या म्हणत असतो. आपण दिवाळीमध्ये लाडू, शंकरपाळे, करंज्या, चकली बिकली काही काही खातो ना, त्याच्यातला शंकरपाळ्याचा शेप असा असतो. मी शिकवत असताना नेहमी सांगत असतो हा शंकरपाळ्या दिसला की डिपेंडंट सोर्स. कसला सोर्स? डिपेंडंट सोर्स. समजून घ्यायचा. शंकरपाळ्या म्हणजे डिपेंडंट सोर्स. जर ॲरो असला तर तो करंट सोर्स. शंकरपाळ्या असला तर डिपेंडंट सोर्स आणि त्याच्यात ॲरो असला शंकरपाळ्यामध्ये तर तो करंट सोर्स असतो. समजा हा शंकरपाळ्या आहे आणि त्याच्यात प्लस मायनस दिसलं की हा तुमचा असतो व्होल्टेज सोर्स. पण कसला? डिपेंडंट करंट सोर्स, डिपेंडंट व्होल्टेज सोर्स. पहिले तर काय गोष्ट कळली पाहिजे. हा दिसला तुमचा शंकरपाळ्या. कोण? शंकरपाळ्या.
मध्ये मध्ये दोन लहान लेकरांचे भांडणं व्हायरल झाले होते बघा. तुम्ही जर आता युट्यूबला वगैरे टाकलं तर कळलं तुम्हाला, ए शंकरपाळ्या माया नादीन लागायचं नाही, आबान राय, ते लहान लेकरू कसं धमकी दिलं होते दुसऱ्याला, ठीक आहे. तर ते मध्ये खूपच व्हायरल झाले होते ते. तर लक्षात घ्यायचा, हा शंकरपाळ्या दिसला की आपला सोर्स आहे डिपेंडंट. या शंकरपाळ्यामध्ये ॲरो दिसला, काय म्हणलं मी, बाण दिसला, तो आहे तुमचा करंट सोर्स. आणि याच शंकरपाळ्यामध्ये प्लस मायनस दिसलं ना तुम्हाला, तर तो तुमचा आहे व्होल्टेज सोर्स. हे तर कळलं. मग डिपेंडंट करंट सोर्स आणि डिपेंडंट व्होल्टेज सोर्सची परिभाषा कळली तुम्हाला, की शंकरपाळ्या म्हणजे, ऐक रे, शंकरपाळ्या म्हणजे तुमचा डिपेंडंट. हा तर डिपेंडंट इथं लिहून टाकतो मी, दुसरा पण शंकरपाळ्या लिहून टाकतो, इथं डिपेंडंट लिहिला. शंकरपाळ्या म्हणजे डिपेंडंट मी लिहून टाकलं सरळ सरळ. मी जर का बाबांनो याच्यात ॲरो काढला तर हा करंट सोर्स, मी जर का ह्याच्यात प्लस मायनस काढलं तर हा व्होल्टेज सोर्स. इतकं कळलं. आता काय करायचं, मी जर का इथं देताना व्हॅल्यू, समजा मी इथं देताना व्हॅल्यू 5 अँपियर दिली. काय दिली? 5 अँपियर दिली. धडधड दिसतंय ना, कसं कसं दिसतंय, धडधड दिसतंय. आणि काय धडधड दिसतंय बघा इकडं, मी जर का 5 अँपियर दिली तर अँपियर इज अ करंट. मग ह्याला म्हणायचं करंट डिपेंडंट करंट सोर्स. समजा मी काय केलं, ह्या 5 अँपियरच्या ऐवजी इथं ना 5 अँपियर ठेवला, हे काढून टाकला, 5 अँपियर नाही ठेवला, इथं मी 10 किंवा 60 व्होल्ट दिला. काय दिला? 60 व्होल्ट. पहिले तर कळलं की शंकरपाळ्या म्हणजे हा डिपेंडंट आहे, हा शंकरपाळ्याहून कळलं डिपेंडंट आहे. ॲरोय म्हणजे हा करंट सोर्स आहे, हेही कळलं. आणि 60 व्होल्ट आहे, व्होल्ट मध्ये दिलंय ना रे, व्होल्टेज आहे ना ते, मग म्हणायचं याला व्होल्टेज डिपेंडंट करंट सोर्स. मला वाटतंय तुम्हाला कळलं असेल. आता ह्याच्यातही तसंच करू शकता. आता काय करा, क्वेश्चन मध्ये काय दिलं ते बघा. पहिलं बघा, इथं दिलाय शंकरपाळ्या दिसला, मग ह्याच्यावरून कळलं की हा डिपेंडंट आहे. मध्ये ॲरो दिसला, ॲरो दिसतो ना, हा ॲरो म्हणजे हा काय आहे, करंट सोर्स आहे. अरे काय आहे तो, करंट सोर्स आहे. आणि बाळांनो हा एक्स अँपियर दिसायला आहे. अँपियर म्हणजे काय आहे, युनिट ऑफ करंट आहे, म्हणून त्याला म्हणायचं करंट डिपेंडंट करंट सोर्स. हे आहे तुमचा आलेला क्वेश्चन. अशा पद्धतीने आलेला क्वेश्चन होता हा, करंट डिपेंडंट करंट सोर्स. मित्रांनो, करंट डिपेंडंट करंट सोर्सच हे ऑप्शन आहे. यालाच आपण काय म्हणतो, डिपेंडंटला आपण कंट्रोल्ड म्हणू शकता. काय म्हणू शकता? कंट्रोल्ड सुद्धा म्हणू शकता. म्हणजे काय, करंट कंट्रोल्ड करंट सोर्स. डिपेंडंट सोर्स कळालेत का नाही? शंकरपाळ्या दिसला की डिपेंडंट, ॲरो दिसला की त्या ठिकाणी तुमचा करंट सोर्स, प्लस मायनस दिसलं तुमचा व्होल्टेज सोर्स, आणि व्हॅल्यूचं युनिट दिसलं त्याच्यावर डिपेंड असणारा तो सोर्स. बस खतम. आलेला क्वेश्चन आहे परीक्षेमध्ये, तुम्हाला माहित असलं पाहिजे. 2 मार्काला आलेला क्वेश्चन आहे. थेअरी एकदम टकाटक करून दिली. तर तुम्हाला सांगतो, एनर्जी सोर्सेस हे 2 प्रकारचे असतात बेसिकली. एक असतो इंडिपेंडंट एनर्जी सोर्स आणि दुसरा असतो डिपेंडंट एनर्जी सोर्स. त्याच्या अगोदरचे 2 आहेत, एक व्होल्टेज आणि दुसरा करंट आहे. पण त्यातली पुन्हा डिपेंडंट आणि इंडिपेंडंट हे 2 सोर्सेस आहेत. आणि हे डिपेंडंट मध्ये पुन्हा 4 प्रकार पडतात. किती? 4 प्रकार पडतात डिपेंडंट मध्ये. कोणते कोणते सर? हे पहा, इथं 4 ऑप्शन दिलेले आहेत. हे 4 ऑप्शन म्हणजे डिपेंडंटचे प्रकार आहेत. काय काय? व्होल्टेज डिपेंडंट व्होल्टेज सोर्स, व्होल्टेज डिपेंडंट करंट सोर्स, करंट डिपेंडंट करंट सोर्स, करंट डिपेंडंट व्होल्टेज सोर्स. आणि डिपेंडंटचाच अर्थ मी तुम्हाला सांगितलं, कंट्रोल्ड सुद्धा तुम्ही म्हणू शकतात. याचा अर्थ व्होल्टेज कंट्रोल व्होल्टेज सोर्स, व्होल्टेज कंट्रोल करंट सोर्स, करंट कंट्रोल करंट सोर्स, करंट कंट्रोल व्होल्टेज सोर्स. वा. मग व्होल्टेज आणि करंट कसे ओळखायचे? ॲरो आणि प्लस मायनस ओळखायचे. शंकरपाळ्या दिसला की तो डिपेंडंट असणार, आणि बाळांनो लाडू दिसला ना, लाडू, की मग मात्र तो इंडिपेंडंट असणार. मग कसला असणार तो? इंडिपेंडंट असणार. आता हे डिपेंडंटचा क्वेश्चन आलेला होता, आणि हा डिपेंडंट जो आहे ना बाळांनो, एक कळतंय, शंकरपाळ्या आहे म्हणून तो काय आहे, डिपेंडंट आहे. हा तर मुद्दा पहिला क्लिअरच झाला तुमचा, बरोबर आहे. ॲरो म्हणजे करंट सोर्स आहे आणि तो डिपेंडंट आहे, आणि एक्स अँपियर आहे ना, अँपियर युनिट कशाचं आहे, करंटचं आहे, म्हणून याला म्हणायचं करंट डिपेंडंट करंट सोर्स. हे उत्तर आहे बघा तुमचं, हे करंट डिपेंडंट करंट सोर्स. मला वाटतंय याच्यानंतर अशा टाईपचा काही क्वेश्चन विचारू द्या, बरोबर आहे की नाही? डाव्या हाताचा खेळ आहे तुमचं, हे ओळखायचं कसं ते, बरोबर आहे. आलेला क्वेश्चन आहे, जाऊयात पुढच्या क्वेश्चनवर. आता बघा, क्वेश्चन मजेशीर आहे एकदम. काय क्वेश्चन आहे समजून घेणे गरजेचं आहे तुम्हाला. काय कन्सेप्ट आहे बघा इकडं. आता तुम्हाला माहित आहे, आता आपण एक रेजिस्टन्सचा, सिरीज रेजिस्टन्सचा क्वेश्चन सॉल्व्ह केलाय, बरोबर आहे. पर्सेंटेज आणि त्यावाला 40-50चा आता पाहिला नाही की. तसं इथं 4 कॅपॅसिटन्सेस आर कनेक्टेड इन सिरीज. आता आपण रेजिस्टन्सेस कनेक्टेड इन सिरीज पाहिला, आता पाहायचं आपल्याला कॅपॅसिटन्सेस कनेक्टेड इन सिरीज. बरं, द व्हॅल्यू ऑफ 0.4 मायक्रोफॅरड इज, म्हणजे थोडक्यात तुम्हाला माहिती का काय म्हणालो मी? 4 कॅपॅसिटन्सेस आर कनेक्टेड इन सिरीज. कसे, किती कितीचे? 0.4 0.4 0.4. आता एक गोष्ट सांगतो, जे तुमचे रेजिस्टन्सचे कॅल्क्युलेशन असतात ना, रेजिस्टन्सचे, त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट, काय म्हणलं मी, त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट कॅल्क्युलेशन कॅपॅसिटन्सचे असतात. म्हणजे
पॅरलल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला सिरीज कॅपॅसिटन्सला लागू होत असतो तशा टाईपचा, आणि सिरीज रेजिस्टन्सचा फॉर्म्युला पॅरलल कॅपॅसिटन्सला लागू होत असतो. मग ह्याच्यावरून एक गोष्ट तुम्हाला कळते की ज्यावेळेस आपण पॅरलल 4 रेजिस्टन्सेस सारखे सारखे जर का त्या ठिकाणी पॅरलल मध्ये कनेक्ट करत असतो, तर आपण ह्याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स कसा काढत असतो, तर तो R/N कॅल्क्युलेट करत असतो. काय करत असतो? R/N या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करतो. मग आता हे सिरीजचा आहे, तर याच्यावरून आपल्याला एक गोष्ट कळते, कॅपॅसिटन्स बद्दलच आता बोलूयात आपण. हा एक कॅपॅसिटर आहे, हा दुसरा कॅपॅसिटर आहे, हा तिसरा कॅपॅसिटर आणि हा चौथा आहे. 0.4 0.4 0.4 आणि 0.4 आणि सगळे युनिट आहेत मायक्रोफॅरड 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 मायक्रोफॅरड. कसलं फॅरड? मायक्रोफॅरड. वा. मग आता हे 0.4 डिवायडेड बाय किती सारखे आहेत? 4 सारखे आहेत, म्हणून त्याचं उत्तर येतं 4. याचं उत्तर येतं बाळांनो 0.1 मायक्रोफॅरड. हे त्या ठिकाणी ऑप्शन होतं. हे आलं तुमचं उत्तर 0.1 मायक्रोफॅरड. मुद्दा इथपर्यंत क्लिअर आहे का? बरोबर आहे का? समजायला का? बघा एकदा हे 0.4 डिवायडेड बाय 4 का घेतला सर असा? अरे 4 कॅपॅसिटन्सेस सिरीज मध्ये जोडले 0.4 चे, तर जितक्या व्हॅल्यूचा आहे डिवायडेड बाय जितके कॅपॅसिटन्सेस आहेत ते कॅल्क्युलेट केलं, उत्तर येतं बघा 0.1 मायक्रोफॅरड. ह्याचं उत्तर काय येतं? 0.1 मायक्रोफॅरड. मुद्दा इथपर्यंत क्लिअर झाला? चलो जाऊयात आता पुढच्या कन्सेप्ट वरती. बघा नेक्स्ट, आता एक क्वेश्चन आहे. आता ही सर्किट मला पाठवली बऱ्याच विद्यार्थ्यांनी, आणि ह्या व्हॅल्यू ज्या आहेत ना, ह्या थोडे वेगळ्या आल्या होत्या. हरकत नाही, व्हॅल्यू काही असू द्या. पेपर सोडवण्याची किंवा हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची एक टेक्निक आहे, एकदम खतरनाक टेक्निक. मी थेरम शिकवत असताना डिटेलमध्ये हे शिकवलं आहे की ज्यावेळेस आपण थेवेनिन्स थेरम सोडवतोय, ज्यावेळेस आपण नॉर्टन्स थेरम सोडवतोय, ज्यावेळेस आपण मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम सोडवतोय, त्यावेळेस व्होल्टेजला शॉर्ट करायचं म्हणजे शॉर्ट सर्किट करायचं आणि करंटला ओपन सर्किट करायचं. मग ही करंटची व्हॅल्यू किती असू द्या काही देणं घेणं नाही, व्होल्टेजची व्हॅल्यू किती असू द्या काही देणं घेणं नाही. व्होल्टेजला शॉर्ट करा, करंटला ओपन करा. व्होल्टेजला शॉर्ट सर्किट करायचंय आणि करंटला ओपन सर्किट करायचंय. वा वा वा. मग इथं हे 6 3 8 ह्या व्हॅल्यू येऊ द्या किंवा 2 17 22 47 काही येऊ द्या दुनियादारी, हरकत नाही. क्वेश्चन सोडवायचा कसा ते जास्त महत्वाचं आहे. द्या लक्ष. व्होल्टेजला शॉर्ट करा, करंटला ओपन करा. हे तर नॉर्टन्स थेरम, थेवेनिन्स थेरम आणि मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरमचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स, ज्याला आपण RTH किंवा RN म्हणतो, थेवेनिन्स रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करत असतानाची टेक्निकच आहे. व्होल्टेजला शॉर्ट करा, करंटला ओपन करा. व्होल्टेजला शॉर्ट सर्किट करायचंय आणि करंटला ओपन सर्किट करायचंय. आणि अगेन तुम्हाला ती डायग्राम रिड्रॉ करायची, जेणेकरून की ह्याला सॉल्व्ह करत असताना एकदम मजेशीर तुम्हाला सॉल्व्ह करायला मजा येईल. बघा इकडं मी व्होल्टेजला शॉर्ट केलं का? ह्या व्होल्टेजला शॉर्ट करून टाकलं. मग इकडे 6 ओहम जशाच तसा घेऊन टाकला, हरकत नाही. मग इथं 3 सुद्धा घेऊन टाकला मी, 3 ओहम. आणि हा जो आहे तो किती आहे? 8 ओहम सुद्धा घेऊन टाकला आणि जशाच तसा. मित्रांनो याला शॉर्ट सर्किट केलं, करून टाकलं मी या व्होल्टेजला शॉर्ट सर्किट. आणि ह्याच्या वर जे करंट चाललेलं आहे ना, एक तर इकडे जात असेल किंवा तिकडे जात असेल, हरकत नाही, कुठेही जाऊ द्या. करंटला त्या करंटची जी ब्रांच असते ना, ओपन सर्किट करायची असते. सर्किटमध्ये रिड्रॉ करायताना करायचीच गरज नाही. मग कुठेही जाऊ द्या, हरकत नाही. मग सर ह्याला कसं सॉल्व्ह करायचं सांगा बरं? द्या लक्ष, लगेच सांगतोय मी, सांगण्यासाठी चालू आहे, लक्ष द्या. इकडून असं जायचं. मग ह्याला कोणता नॉर्टन्स इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स विचारला ना, म्हणजे RN काढायचं. व्हॉट इज RN? RN म्हणजे तुमचं नाव नाही रे, RN म्हणजे नॉर्टन्स रेजिस्टन्स. कसला रेजिस्टन्स आहे? नॉर्टन्स रेजिस्टन्स. कसा काढणार? इकडून बघायचं. कुठून बघायचं? इकडून बघायचं. का इकडूनच बघायचं? तर हे ओपन सर्किट आहे, इकडून तुम्ही त्याला बघावं लागतं. इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढत असताना ह्या टर्मिनलच्या अक्रॉस, आणि इकडून बघत असताना हा आणि हा दोघं येतात पॅरलल मध्ये. काय म्हणलं? व्हॅल्यू काही असू द्या, फरक पडत नाही. 6 3 9 10 12 100 200 सॉल्व्ह करण्याची टेक्निक अतिशय महत्वाची. मग 6 आणि 3 आले कशामध्ये? पॅरलल मध्ये. मग आपण 6 गुणिले 3 अपॉन 6 प्लस 3 हे पॅरलल रेजिस्टन्स असा कॅल्क्युलेट करत असतो. R1 × R2 अपॉन R1 प्लस R2. मग ह्याचं कॅल्क्युलेशन किती येतं सांगा की? साहित्रिक 18 डिवायडेड बाय 6 प्लस 3 9. ह्याचं उत्तर आलं बघा 2. ह्याचं उत्तर किती आलं? 2. मग आता हे दोन्ही निघून गेले, पण हे ह्या दोन्हींचा इक्विव्हॅलेंट आलाय 2. म्हणजे 3 आणि 6चा इक्विव्हॅलेंट किती आला? 2 आला. मग हा 2 इथं घेऊन टाकायचा आणि हा जो 8 आहे जशाच तसा इथं आहे. आणि इकडूनच पुन्हा एकदा बघायचं. बाळांनो हे दोघं दिसतील तुम्हाला सिरीज मध्ये. मग सिरीज मध्ये ह्यांची आपण ऍडिशन करत असतो. 8 + 2 याचं उत्तर येतं बघा 10 आणि याचं ऑप्शन आहे इथं सिगम आहे. उत्तर आलं 10 आणि ऑप्शन आलं C. या ठिकाणी असा सॉल्व्ह करायचा होता. मी काय म्हणतोय? बदला ना, व्हॅल्यू बदला, हरकत नाही. डायग्राम जरी तुम्हाला माहिती ही अशी आहे आणि इक्विव्हॅलेंट काढायचं सांगितलंय, तर व्हॅल्यू बदला ना. काय तुम्हाला मनाला वाटतील त्या व्हॅल्यू घ्या रे, हरकत नाही. एखादा मिली, मायक्रो, नॅनो, पिको, टेरो, डेको काही पण घ्या ना,
हरकतच नाही. इथं तुम्ही घेतला 17 किंवा 16 घेतला, इथं 25 घेतला, इथं 88.98 घेतला, हरकत नाही ना. या दोघांचा पॅरलल काढायचा आणि आलेल्या उत्तराला ह्याच्यात ऍड करायचं. तुमचं फायनल इक्विव्हॅलंट नॉर्टन सर्किट या ठिकाणी सॉल्व्ह होईल आणि रेजिस्टन्स किंवा आर्यन ज्याला आपण म्हणतो नॉर्टन्स रेजिस्टन्स असा सॉल्व्ह करता येत असतो. आणि काय सांगितले टेक्निक मी, व्होल्टेजला शॉर्ट करा. काय करायचं, व्होल्टेजला शॉर्ट करायचं आणि करंटला काय करायचं, ओपन करायचं. व्होल्टेजला शॉर्ट करा, करंटला ओपन करा. अशा पद्धतीने याला सोडवू शकतात. मित्रांनो हा एक क्वेश्चन बघा, लक्षात घ्या कसा क्वेश्चन आलेला आहे. सगळे क्वेश्चन कंप्लीट करायचे, लक्ष द्यायचे तुम्हाला. बघा, कन्वर्ट स्टार इंटू डेल्टा म्हणजे स्टार टू डेल्टा कन्वर्जन आहे. स्टार टू डेल्टा जेईत पण आला होता आणि स्टार टू डेल्टा येईत पण आला होता आणि स्टार टू डेल्टाचेच क्वेश्चन महाट्रान्सफरचे मागे झालेले पेपर त्याच्यात पण आले होते. म्हणजे स्टार टू डेल्टा कन्वर्जन, डेल्टा टू स्टार कन्वर्जन, सिरीज कन्वर्जन, पॅरलल कन्वर्जन, सिरीज आणि पॅरलल इक्विव्हॅलंट. आतापर्यंत बघा कंटिन्यू ते क्वेश्चन्स येत राहत आहेत तुम्हाला. म्हणजे तुम्हाला नेटवर्क थेरमचं किंवा त्याला आपण म्हणतो नेटवर्क अनालिसिसचं किंवा सर्किटचं चांगलं नॉलेज असणं गरजेचं आहे. कनेक्शन्स कसे असतात वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. जायचं पुढच्या मुद्द्यावरती. चला क्वेश्चन काय आहे बघूयात आपण. कन्वर्ट स्टार इंटू डेल्टा. कशातून कशाला कन्वर्ट करायचंय, स्टार मधून डेल्टाला कन्वर्ट करायचंय. वा, द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इन अ स्टार इज आर ओहम. स्टार मधला रेजिस्टन्स काय दिला माहिती का, आर ओहम दिलेला आहे. देन फाइंड द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इन डेल्टा. आणि कशातला काढायचा आहे, डेल्टातला काढायचा आहे. बघा मी इथं घेऊनच टाकतो की काय हरकत आहे. हा आर होता, आपण आर आहे आणि हा आर आहे. इक्विव्हॅलंट तुम्हाला कशाचा काढायचा आहे, डेल्टा. इक्विव्हॅलंट कशाच काढायचा आहे, डेल्टा. बघा मी लॉजिक सांगितलेलं आठवतंय का बघा तुम्हाला, 100% आठवणार. आपलं लॉजिक विसरूच शकत नाही कारण सगळा खेळ लॉजिक वरती सॉल्व्ह होतो याचा. बघा हा एक आहे, 2 आहे, 3 आहेत. या दोघांमध्ये भांडणं करून द्यायचे, या दोघांमध्ये फाईट लावून द्यायची, या दोघांमध्ये फाईट लावून द्यायची. मी लॉजिक सांगितलं होतं, दोनों के बीच फाईट. या दोघांमध्ये फाईट, या दोघांमध्ये फाईट, या दोघांमध्ये फाईट. दोनों के बीच फाईट डिवाइडेड बाय ऑपोजिट साइड. डिवाइडेड बाय काय, ऑपोजिट साइड. मी ज्यांना शिकवलंय त्यांना एकदम मजेशीर हसत खेळत त्या ठिकाणी पेपर एकदम सोपा आणि चिल्लर वाटलाय. विषयच काही नाही कारण हे लॉजिक तुमच्या समोर आहे. तुमचा कन्सेप्ट इथं क्लिअर होऊन जाईल. मी काय म्हणलं, दोनों के बीच फाईट. मग R1 आणि हा R सेम आहे तर हरकत नाही. मग दोनों के बीच फाईट डिवाइडेड बाय ऑपोजिट साइड म्हणजे काय, R इंटू R, R स्क्वेअर प्लस दुसरा R स्क्वेअर प्लस तिसरा R स्क्वेअर डिवाइडेड बाय R. सर काय घेतलं, या दोघांचा R इंटू R, R स्क्वेअर, या दोघांचा R इंटू R, R स्क्वेअर प्लस या दोघांचा R इंटू R, R स्क्वेअर. मग R स्क्वेअर प्लस R स्क्वेअर प्लस R स्क्वेअर आणि डिवाइडेड बाय ऑपोजिट साइड म्हणजे डेल्टाचा. ह्याच्यासाठी हा अपोजिट आहे, ह्याच्यासाठी हा अपोजिट आहे, ह्याच्यासाठी हा अपोजिट आहे. सगळ्यांच्या खाली R R Rच आहे ना, R R R. आताच पिक्चर आला नाटू 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 आला तर मग R R R सगळ्यांच्या खाली R R R. इथं आला डिव्हिजन मध्ये. मग हे R स्क्वेअर R स्क्वेअर R स्क्वेअर बाळांनो हे आलं 3R स्क्वेअर डिवाइडेड बाय R. हा आला तुमचा R. मग तुम्हाला काय करायचंय, इथला R कॅन्सल, इथला R कॅन्सल. उत्तर आलं बघा तुमचं 3R. मग हा पण 3R आहे, हा पण 3R आहे आणि हा सुद्धा 3R आहे. हे पण इथं सुद्धा तुझं उत्तर 3R आलेलं आहे. असं सोडवायचं होतं. स्टार टू डेल्टा असं सोडवायचा होता. दोनों के बीच फाइट डिवाइडेड बाय क्वेश्चन. When a coil with a 5 ohm resistance was tested and resonance occurred at 1 Hz and the capacitor was reported to be rotating at 400 divided by 2 pi microfarad, this means that the coil's effective quality factor is. मित्रांनो पहिले कन्सेप्ट समजून घ्या. क्वेश्चन काय विचारलाय, दिलेलं काय काय गोष्टी आहेत आणि विचारलेलं काय काय आहे ते. कॉइल आहे, त्याचा रेजिस्टन्स दिलाय आणि त्याचा तुम्हाला कॅपॅसिटन्स दिलाय आणि कितीचे फ्रिक्वेन्सीला रेझोनन्स ऑकर होतं ते दिलेलं आहे. सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत थोडक्यात, बरोबर आहे. आणि काढायचं आहे क्वालिटी फॅक्टर. मुळात सर क्वालिटी फॅक्टर म्हणजे काय हे सांगता का, लगेच सांगतो. क्वालिटी फॅक्टरचा अर्थ काय असतो. क्वालिटी फॅक्टर म्हणजे वेगळं काही नाही तर एनर्जी स्टोअर्ड डिवाइडेड बाय एनर्जी डेसिपेटेड. म्हणजे काय, जे काही आपले इलेक्ट्रिकलचे पॅरामीटर असतात ना, काही जण एनर्जी स्टोअर करतात तर काही जण एनर्जी खात राहतात, म्हणजे एनर्जी डेसिपेट करतात, खर्च करतात. तसं क्वालिटी फॅक्टर फाइंड आउट करणं म्हणजे त्या सर्किट मधले एनर्जी स्टोअर करणारे एलिमेंट न्यूमरेटर मध्ये घ्यायचे आणि एनर्जी डेसिपेट करणारे, खाणारे, वेस्ट करणारे एलिमेंट्सला तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, डिनॉमिनेटरला घ्यायचं आहे. म्हणजे क्वालिटी फॅक्टर कळली सर की एनर्जी स्टोअर डिवाइडेड बाय एनर्जी डेसिपेटेड. मग मित्रांनो याच्यामध्ये एनर्जी स्टोअर करणारा कोण आहे, कॅपॅसिटर आहे. मग त्याची जी प्रॉपर्टी असते ती कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असतो, दॅट इज कॉल्ड एज एक्सी. आणि एनर्जी खाणारा कोण डिवाइस आहे, तो रेजिस्टर आहे. रेजिस्टर तो खात राहतो फक्त. एनर्जी स्टोअर डिवाइडेड बाय एनर्जी डेसिपेटेड, याला आपण म्हणतो क्वालिटी फॅक्टर. याला काय म्हणतो आपण, क्वालिटी फॅक्टर. जायचं का मग आता एक एक गोष्ट काय दिलेली ते बघूयात आणि सॉल्व्ह करून टाकूया क्वेश्चनला. बघा इकडं दिलेलं काय काय आहे. रेजिस्टन्स दिलाय बघा 5 ओहमचा. वा,
त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी दिलेली 1 हर्ट्ज, त्याच्यानंतर तुम्हाला कॅपॅसिटर दिलेला आहे बघा ना इथं दिसतंय 400 डिवायडेड बाय 2 पाय मायक्रोफॅरड. मायक्रोफॅरड जनरली फॅरड मध्ये न देता मायक्रोफॅरड मध्ये देतात, त्याचं एक कारण असतं. फॅरड इज इट सेल्फ अ बिग युनिट, खूप मोठे युनिट आहे फॅरड, म्हणून मायक्रो, नॅनो, पिको अशा टाईपचे फॅरड आपल्याला बघायला भेटतात. हा मायक्रोफॅरड इथे दिलाय हा. आणि दॅट मीन्स द कॉइल्स इफेक्टिव्ह क्यू फॅक्टर म्हणजे क्वालिटी फॅक्टर इक्वल टू क्वेश्चन मार्क. ह्या अशा पद्धतीनं ह्या गोष्टी तुम्हाला विचारलेल्या आहेत आणि ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. मला वाटतं तुम्हाला कळलं आता हे. मी एकदा काय करतो, क्वालिटी फॅक्टरचा फॉर्म्युला या क्वेश्चन नुसार काय तयार होतो तो देऊन टाकतो. तुमचा क्वालिटी फॅक्टर बाळांनो XC डिवायडेड बाय R आहे. काय आहे? XC डिवायडेड बाय R. सर व्हॉट इज XC? कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स भागविले रेजिस्टन्स, XC डिवायडेड बाय R. मग तुम्हाला एक सांगतो, XC जो असतो ना XC, हा XC म्हणजे 1/ओमेगा C आणि ओमेगा C म्हणजे काय? 1/2πfc. मग तुमचा XC तयार झाला 1/2πfc, बरोबर आहे. आणि R तर जशाच तसा आहे. मग फायनली क्वालिटी फॅक्टर काय तयार झाला सांगा की एकदा मला क्वालिटी फॅक्टरचा फॉर्म्युला. तर क्वालिटी फॅक्टर इक्वल टू तुमचा 1/2πfcr हा झाला तुमचा क्वालिटी फॅक्टर इन केस ऑफ धिस क्वेश्चन, किंवा ह्या कॉइलच्या रेजिस्टन्स आणि XC दिलाय त्याच्यावरून. बरं, मग आता सगळ्याच गोष्टी दिलेल्या आहेत, फक्त पुट करायचं आणि सॉल्व्ह करायचंय. करा बरं पुट. बघा 1 ला 1 घेतला, 2 ला 2 घेतला, पायला पाय घेतला, F किती आहे? 1 हर्ट्ज आहे, दिलेलं नाही तर 1 हर्ट्ज, ठीक आहे. त्याच्यानंतर इंटू त्या ठिकाणी कॅपॅसिटन्स किती दिलाय बघा ना, 400 डिवायडेड बाय 2 पाय इंटू मायक्रोफॅरड असल्यामुळे इंटू 10⁻⁻6 घेतलं. आणि बाळांनो हा जो काही R आहे ना बघा 2πf लिहिला ना, 2πf म्हणजे 1 हर्ट्ज, F झाला, C किती आहे? 400 डिवायडेड बाय 2 पाय इंटू 10⁻⁻6 का तर हा मायक्रो आहे. आणि R किती दिलेला रेजिस्टन्स? 5 ओहम. हा सगळं झालं. मग आता काय करायचं, ह्याला कॅल्क्युलेट करायचं. मला हा 2 पाय कट करायला काय अडचण नाही का मला, दोघं सारखे दिसतात एका खाली एक. मग याला काय करायचं, कापून टाकायचं, बचाकुचा लिख डालणे का, आणि मग बघायचं क्वेश्चनचं आन्सर काय येतं ते. मग बघा इकडं बचाकुचा काय आहे? 1 बाय, आता हा 1 तर 1 इंटू 400 जाऊ द्या की काय फरक पडतोय, 400 ला 400 घेतला इंटू हा 5 घेऊन टाकतो 5. सर मग ह्या 10⁻⁻6 काय केलं, 10⁻⁻6 आहे ना, वर जाऊन तो 10⁻ जो असतो ना बाळांनो 6 होत असतो. -6 वर जाऊन काय झाला, +6 झाला. 10⁻⁻6 चा 10⁻+6 होत असतो, बरोबर आहे. हे झालं. मग आता व्हॅल्यू पुट करायचं आणि सॉल्व्ह करून टाकायचं. व्हॅल्यू बी पुट झाल्या, सगळंच झालंय. 10⁻6 म्हणजे किती रे? 1. एक बघा मी ह्याला कसं सांगतो समजून घ्यायचं, लय मजेशीर हसत खेळत लहान लहान गोष्टींमधून खूप काही शिकता येत आपल्याला. 1 ला 1 लिहिला मी, 1 ला 1 लिहिला, शून्याच्या टाकल्यावर 6, काय म्हणलो मी, शून्याच्या टाकल्यावर 6. मग शून्य लिहायचे 6, 1 2 झाले, 3 4 5 6 आणि डिवायडेड बाय 400 1 400, 400 5 2000. 400 चा पाडा 5 पर्यंत केला की तुमचा येतो उत्तर 2000. किती उत्तर आलं? 2000. मग मित्रांनो 1 शून्य गायब, हा भी शून्य खत्म, इसने इसको खत्म कर डाला, इसने भी इसको खत्म कर डाला. मग 3 शून्य गायब झाले. मग 1000/2, 1000/2 उत्तर येतं बाळांनो. क्वालिटी फॅक्टर इज 500. किती आला? 500. आणि ऑप्शन मध्ये तुझ्या दिसतंय इथं ऑप्शन डी 500 हा झाला तुमचा इफेक्टिव्ह क्वालिटी फॅक्टर ऑफ दिस पर्टिक्युलर कॉइल. लिहून घ्यायचं, तुम्हाला समजलं असेल असं अपेक्षित आहे. जायचं पुढच्या क्वेश्चनवर. नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा हा डायव्हर्जन्स थेरमचा कन्सेप्ट आहे. काय आहे? डायव्हर्जन्स थेरमचा कन्सेप्ट आहे. मित्रांनो हा जो आहे डायव्हर्जन्स थेरम नेमकं काय कन्वर्ट करतो, तर हा सरफेस पासून व्हॉल्यूम कन्वर्ट करतो. म्हणजे डायव्हर्जन्स थेरम काय करतोय, सरफेस टू व्हॉल्यूम इंटिग्रल करतोय. काय करतोय? सरफेस टू व्हॉल्यूम इंटिग्रल करतोय. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता काय आहे. इफ लॅचिंग करंट, काय म्हणलं मी, लॅचिंग करंट ऑफ अ थायरिस्टर इज 20 मिली एम्पियर, देन होल्डिंग करंट शुड बी. बाळांनो एक लक्षात घ्या मी काय सांगतोय त्या. एक आपला SCR किंवा ज्याला आपण थायरिस्टर म्हणतो त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात, दे आर कॉल्ड एज VI कॅरेक्टरिस्टिक्स. आणि हे VI कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला अशा दिसतात बघा, अशा अशा, बरोबर आहे. आणि इथं असतो तुमचा होल्डिंग करंट IH, आणि याच्या थोडा वर असतो तुमचा IL लॅचिंग करंट. काय असतो? लॅचिंग करंट. आणि इकडचा जो वेव्हफॉर्म असतो ना तुमचा, इकडचा वाला वेव्हफॉर्म तो हा असा असतो, असा. मुद्दा इथपर्यंत क्लिअर झाला. हे झालं तुमचा होल्डिंग करंट आणि लॅचिंग करंटचं नोटेशन्स. कुठले? या तुमच्या VI कॅरेक्टरिस्टिक्स मधले. कशाच्या? VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ SCR किंवा ज्याला आपण थायरिस्टर म्हणतो. इथं ह्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये धडधड दिसते. कसं कसं दिसतंय? धडधड दिसतंय. आणि धडधड एकच गोष्ट दिसते की होल्डिंग करंट खाली आहे आणि लॅचिंग करंट वर आहे. आणि मग हा तुमचा करंटचा वेव्हफॉर्म तिकडचा ऍक्सिस आहे आणि इकडचा व्होल्टेजचा ऍक्सिस आहे. मग ह्याच्याहून एक गोष्ट दिसते की IL जो असतो ना,
ऑलवेज ग्रेटर दॅन IH असतो. काय असतो? IL ऑलवेज ग्रेटर दॅन IH असतो. सर व्हॉट इज IL आणि IH? अरे IH म्हणजे होल्डिंग करंट आणि IL म्हणजे लॅचिंग करंट. मग लॅचिंग करंट हा काय असतो मित्रांनो? ऑलवेज ग्रेटर असतो होल्डिंग करंट पेक्षा. मग इथं त्यांनी दिलं लॅचिंग करंट 20 मिली एम्पियर. मग होल्डिंग करंट किती असेल? ह्याच्याहून धडधड दिसतंय सर तो 20 मिली एम्पियर पेक्षा काहीतरी कमी असेल. मग इथं ऑप्शन मध्ये बघायचं, तुम्हाला दिसतंय इथं 10 मिली एम्पियर. दिस विल बी युअर करेक्ट आन्सर. सर आम्हाला जर समजा उद्या क्वेश्चन वेगळा आला किंवा त्या दिवशीच्या क्वेश्चन मध्ये वेगळे ऑप्शन होते किंवा त्या ठिकाणी असं म्हणता येईल की त्या ठिकाणीची व्हॅल्यू वेगळी होते, हरकत नाही ना. व्हॅल्यू काही असू दे, कन्सेप्ट तर सेमच आहे ना तुझा. त्याच्यानुसार तू ऑप्शन चूज केला असतील तर तुझं उत्तर 100% करेक्ट आहे. हे मेमरी बेस्ड क्वेश्चन आहेत. जायचे पुढच्या कन्सेप्ट वरती. लॅचिंग करंट इज ऑलवेज ग्रेटर दॅन द होल्डिंग करंट. आणि होल्डिंग करंट म्हणजे हा सगळ्यात कमीत कमी करंट असतो ज्या करंटला SCR इज इन ऑन स्टेट असतो. आणि SCR ची ही ऑन स्टेट आहे किंवा याला फॉरवर्ड कंडक्शन स्टेट म्हणू शकता. इकडची जी दिसते त्याला ट्रान्झिशन स्टेट म्हणू शकता किंवा त्याला फॉरवर्ड ब्लॉकिंग स्टेट म्हणू शकता. आणि ही जी आहे ती RBS आहे. RBS म्हणजे रिव्हर्स ब्लॉकिंग स्टेट आहे. इथून थोडासा करंट जात असतो त्याला FLC म्हणायचं, फॉरवर्ड लिकेज करंट. इकडून एक करंट जात असतो त्याला RLC म्हणायचं, म्हणजे रिव्हर्स लिकेज करंट म्हणायचं. बस हे इतका मोठा कन्सेप्ट आहे की जर तुम्हाला SCR चे कॅरेक्टरिस्टिक्स जर का समजल्या ना तर 6 डिव्हाइसेसच्या कॅरेक्टरिस्टिक्स क्लिअर होतात तुमच्या. आणि SCRच्या जर 2 अँटी पॅरलल SCR लावले तर ट्रायकच्या होतात. आणि ट्रायक समजल्या की पुन्हा 3च्या होतात. असे SCR किंवा थायरिस्टरचे फॅमिली मेंबर 9 मेंबर पैकी 9 मेंबर म्हणजे 2 कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये क्लिअर होतात तुमचे. आणि हमखास प्रत्येक परीक्षेला या कॅरेक्टरिस्टिक्स रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात आजही. म्हणजे थोडक्यात या महाजनकोने सुद्धा क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे. तुम्हाला माहित असलं पाहिजे. या ऑप्शन नुसार तुमचं उत्तर आहे 10. कारण इथं 20 मिली एम्पियर दिला, त्याच्यापेक्षा कमी वाला एकच ऑप्शन दिसतंय. सर 10च्या ऐवजी 15 आला असतं 10 नसतं तर मग तेही उत्तर होतं. कारण मी तुम्हाला सांगितलंय होल्डिंग करंट इज ऑलवेज लेस दॅन लॅचिंग करंट किंवा लॅचिंग करंट इज ऑलवेज ग्रेटर दॅन द होल्डिंग करंट. याच्यानुसार तुमचं उत्तर ऑप्शन नुसार हे उत्तर आलेलं आहे. बाळांनो नेक्स्ट क्वेश्चन मध्ये जायचं आपल्याला आता. IGBT. व्हॉट इज IGBT? इन्सुलेटेड गेट बायपोलार ट्रान्झिस्टर. वाह, कसला ट्रान्झिस्टर? इन्सुलेटेड गेट बायपोलार ट्रान्झिस्टर. मग आता हे नेमकं भानगड काय आहे? बघा इकडं ही भानगड. IGBT म्हणजे इन्सुलेटेड गेट बायपोलार ट्रान्झिस्टर. हे जे असतं ना या 2 गोष्टींचं कॉम्बो पॅक आहे. 2 गोष्टींच्या चांगले मुद्दे उचलतं आणि स्वतः बनतं. 2 कोणत्या गोष्टी? तर एक BJT असतं आणि दुसरा MOSFET असतं. BJT म्हणजे बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर आणि MOSFET म्हणजे युनिपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर. एक लक्षात घ्या, हे आहे बायपोलार डिव्हाइस आणि MOSFET जो असतो तो युनिपोलार डिव्हाइस आहे. मग BJT म्हणजे बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर आणि MOSFET म्हणजे बाळांनो मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. काय बोललो बाबा मी? ऐका, मी ह्याच्यातल्या ना गोष्टी तुमच्या क्लिअर करून देतो. ऐका, MOSFET जो असतो ना MOSFET, स्विचिंग फ्रिक्वेन्सी खतरनाक आहे ह्याची. म्हणजे जेवढे डिव्हाइसेस असतील तेवढ्यातली हायेस्ट स्विचिंग फ्रिक्वेन्सी असते MOSFETची. स्विचिंग फ्रिक्वेन्सी. मग स्विचिंग फ्रिक्वेन्सी जास्त आहे म्हणजे ह्याचं ऑपरेटिंग स्पीड सुद्धा जास्त आहे. म्हणजे ह्याचा स्विचिंगचा लॉस कमी आहे. कशाबद्दल बोलतोय मी? अरे बाळांनो MOSFET बद्दल बोलतोय. आणि BJTच्या बाबतीत उलटे. स्विचिंग फ्रिक्वेन्सी MOSFET पेक्षा BJTची कमी आहे. मग ऑपरेशनची स्पीड सुद्धा कमी असेल MOSFET पेक्षा. मग स्विचिंगचा लॉस हा जास्त असेल MOSFET पेक्षा. मुद्दे कळालेत का नाही? मग ह्याच्यात काही चांगले मुद्दे येतं आणि ह्याच्यात काही चांगले मुद्दे येतं आणि या दोघांचा कॉम्बो पॅक म्हणजे IGBT बाळांनो. कोण दोघं? BJT आणि MOSFET या दोघांच्या कॉम्बिनेशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स ह्या IGBT मध्ये येत असतात. म्हणून IGBT जो असतो ना या दोघांच्या ॲडव्हान्टेजेस पॉईंट, बेनिफिशियल पॉईंट, चांगले मुद्दे एकत्र करतो आणि स्वतः देत असतो आणि त्याला आपण म्हणत असतो IGBT. IGBT कंबाईन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ. कशाच्या कॅरेक्टरिस्टिक्स ते कंबाईन करतं? तर हे BJT ॲज वेल एज MOSFETच्या या कॅरेक्टरिस्टिक्स कंबाईन करतं. त्याचं नाव आहे IGBT. तसा डिटेल BJT, MOSFET, IGBT खूप जास्त आहे. पण या प्रश्नाला लागणारा साजेसा डेटा तुमच्या समोर ठेवतो आणि चलतो पुढं. समजायला का पोरो? एकदम टकाटक होईल. चलो चालायचं पुढं एकदम. शेवटपर्यंत टिकून राहा. काम ओके करून द्यायचे. जबा बघा, find the number of insulator disc required in a string insulator if operating voltage is 220 kV and maximum voltage of each disc is 11 kV. मित्रांनो आता कन्सेप्ट समजून घ्या. 220 kV ची एक लाईन आहे आणि 11 kV ची एक डिस्क आहे. तर अशा किती डिस्क याच्यासाठी लागतील असा आलेला क्वेश्चन आहे. अशा टाईपचा क्वेश्चन फार फेमस आणि पॉप्युलर आहे. बऱ्याच परीक्षांना विचारला जातो. कसा कॅल्क्युलेट करायचा लक्ष द्या इकडं. तुम्हाला एक फॉर्म्युला माहित असेल VL = √3 VPH चा. मित्रांनो हे जे दिलेलं व्होल्टेज असतं ना ते लाईन व्होल्टेज आहे. त्या ठिकाणी काय दिलेलं आहे? हे लाईन व्होल्टेज = 220 kV.
पण तुम्हाला फेज व्होल्टेज गरजेचं आहे डिस्क कॅल्क्युलेट करण्यासाठी. मग तुम्हाला काय करावं लागतं, फेज व्होल्टेज पहिले काढून घ्यावं लागतं VPH. मग ह्याच्यावर काय येईल, VPH इक्वल टू VL डिवायडेड बाय √3. मग करूयात आपण ह्याला कॅल्क्युलेट कसं करायचं. बघा इकडं VL किती आहे, तर VL आहे तुमचा 220 × 10⁻³ डिवायडेड बाय √3. काय आहे, डिवायडेड बाय √3. आता याचं कॅल्क्युलेशन जर का तुम्ही केलं त्याचं उत्तर येतं 127 × 10⁻³ 127.10 असं काहीतरी येतं. तर 127 × 10⁻³ व्होल्ट हे झालं तुमचा बाळांनो VPH. काय झालं तुमचा VPH. पण तुम्हाला काय करायचंय, नंबर ऑफ डिस्क किती लागतात हे कॅल्क्युलेट करायचंय. तर याला कसं कॅल्क्युलेट केलं जातं, फेज व्होल्टेजला डिवायडेड बाय एका डिस्कचं किती व्होल्टेज आहे ते नाही करावं लागतं, तितक्या तुम्हाला डिस्क लागतात. मी इथे लिहून देतो बघा इकडं. नंबर ऑफ डिस्कचा फॉर्म्युला N इक्वल टू आपण घेऊन टाकू VPH डिवायडेड बाय 11 kV. मग आता ह्याला सॉल्व्ह करूत की आपण. काय आहे VPH बोला की एकदा, 127 kV डिवायडेड बाय 11 kV. मग ह्याच्यावरून एक गोष्ट कळली, केव्ही कॅन्सल झालं, ही केव्ही कटलं, ही केव्ही कटलं. मग आता काय करायचं तुम्हाला, ह्या 127 डिवायडेड बाय 11 करायचं आणि याचं कॅल्क्युलेशनचा भाग आहे हा मात्र आपण करायचा आहे. 11 × 11 11 × 11 उरला इथं 1 झाले 17. मग 11 × 11 उरले 6. 6ला भाग जात नाही म्हणून दिला पॉईंट. 11 × 5 = 55, 60च्या ऐवजी 55 हा 5 झाला. पुन्हा 5 उरले तर इकडं 11 चौक 44 असा आला. मित्रांनो ह्याच्यावर उत्तर आलं बघा 11.54. मग मला सांगा 11.54 अशा डिस्क लावता येतील का. अरे डिस्क तर पूर्ण लावावं लागेल ना, 11.5 कशा लावता येतील डिस्क. मग ह्याचं उत्तर येतं बाळांनो, ह्याचं तुमचं 12 डिस्क लागतील. किती डिस्क लागतील, 12 डिस्क लागतील. मग आता बघा डिस्क कशासाठी असतात रे, ह्या इन्सुलेटरच्या डिस्क आहेत ना, बरोबर आहे. म्हणजे अनडिझायर्ड पाथ करंटनं फॉलो करू नये, बरोबर आहे. लिकेज करंट वगैरे जाऊ नये, बाहेर येऊ नये लिकेज करंट, म्हणून हे डिस्क असतात, इन्सुलेटर असतं हे सेफ्टी वगैरे. मग आता 12 तर ह्याचं उत्तर आलं अप्रॉक्सिमेटली, पण ऑप्शन मध्ये तसं नाही. तर 13 14 17 18 अशा टाईपचे ऑप्शन्स तिथे त्या ठिकाणी दिले होते. मग मित्रांनो हे 12च्या जवळ कोणतं हे तरी तुम्ही लावू शकतात, किंवा एक सेफ्टी फॅक्टर म्हणून. कसला फॅक्टर, सेफ्टी फॅक्टर म्हणून. आता फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही कुठंतरी थंड हवेच्या ठिकाणी फिरायला गेले मस्तपैकी, मग तुमच्या अंगावर ड्रेस असतो, तुम्ही त्या ठिकाणी स्वेट शर्ट किंवा स्वेटर आपण ज्याला म्हणतो तेही घेऊन जाता, सोबत एक सेफ्टी म्हणून 2-4 गोष्टी अतिरिक्त पांघरायला घेऊन जाता का, सेफ्टी फॅक्टर म्हणून. तसं हे इन्सुलेटर डिस्कची सेफ्टी फॅक्टर म्हणून 1 किंवा 2 डिस्क, कधी 1 कधी 2 डिस्क ह्या मॅक्सिमम टाइम्स वापरल्या जातात अतिरिक्त. मग ह्याचं जरी उत्तर 12 आलेलं असेल तर एक सेफ्टी फॅक्टरची एक अतिरिक्त डिस्क म्हणून 13, किंवा त्याच्या संलग्न आलेलं ऑप्शन म्हणजे 14. ते 13 ते 14 डिस्क लागतील ह्या 220 kV साठी. याचं उत्तर आलेलं तुमचं 13 ते 14 डिस्क लागतील. अशा पद्धतीने याला सॉल्व्ह करायचं. दिलेलं व्होल्टेज असतं लाईन व्होल्टेज, त्याला कन्वर्ट करायचं पहिले फेज व्होल्टेज मध्ये, आणि फेज व्होल्टेज डिवायडेड बाय द एका डिस्कचं किती व्होल्टेजला एक डिस्क वापरायची ती तिचं घ्यायचं. आणि जर समजा तो एखादा ऑड पॉइंट आला, म्हणजे पॉइंट मध्ये आन्सर आलं, तर त्याच्या पुढचा आकडा घेऊन टाकायचा आणि सेफ्टी फॅक्टर म्हणून एखाद दुसरी डिस्क शिल्लक लावून टाकायची. टेन्शन मिटून जातं. उत्तर येतं तुमचं 13 ते 14 डिस्क लागतील साधारण. मित्रांनो हा एक क्वेश्चन आहे, मस्त क्वेश्चन आहे, मजेशीर आहे, मी शिकवलेला आहे, पुस्तकांमध्ये आहे, स्टडी मटेरियल मध्ये मी दिलेलं आहे, सगळीकडे अशा टाईपचे क्वेश्चन खूप झालेले इथं. बघा फाइंड इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स. रेजिस्टन्स काढायचा आहे हा 12 12 12. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठूनही निघला करंट तरी इथं गेला आणि इकडेही चाललाय, म्हणजे थोडक्यात हे पॅरल मध्ये. मग इथं गेला किंवा इकडून करंट निघला, इथंही काही चालला, इथूनही यायला, इकडेही चालला, इकडेही चाललाय. याचा अर्थ जिथं जिथं करंट डिवाइड होतो तिथं तिथं ते पाथ जे असतात ना ते असतात तुमचे पॅरलल पाथ. मग ह्याचा अर्थ सरळ असा आहे बाळांनो, हा 12 हा 12 आणि हा 12. हे 12 12 12चे हे 3 आहेत तुमचे रेजिस्टन्सेस. मग जर का 3 रेजिस्टन्सेस सारखे आले, बरोबर आहे, तर मग त्याचा फॉर्म्युला असतो R/N. पॅरल मध्ये जर आले तर काय असतो R/N. मग R किती आहे 12 आहे, N किती आहे, टोटल किती आहे तर 3 आहे. मग ह्याचं कॅल्क्युलेशन किती येतं तर 3 1 3 3 चौक 12. उत्तर आलं तुझं 4 ओहम. हे होतं तुझं उत्तर 4 ओहम. जायचं का पुढच्या क्वेश्चनवर. म्हणजे तुमचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स पॅरललचा कसा काढायचा, सिमिलर रेजिस्टन्सेस असतील तर असा काढला जातो. जाऊयात पुढच्या कन्सेप्ट वरती. बघा अॅमीटर विथ फुल स्केल करंट 100 मिली एम्पियर हॅज इंटरनल रेजिस्टन्स ऑफ 500 ओहम. फाइंड मल्टिप्लाइंग फॅक्टर ऑफ 50 ओहम सेंट रेजिस्टन्स. बघा हे तुम्हाला मी शिकवलंय, जेई मध्ये हा क्वेश्चन अशा टाईपचा आला होता. अॅमीटर पागल आहे, पागल आहे, मी सांगितलं ना अॅमीटर पागल आहे. काय आहे पागल.
मग काय आहे पागल ॲमीटर? पागल म्हणजे काय रे बाळांनो? पॅरलल मध्ये गॅल्व्हनोमीटरच्या लो रेजिस्टन्स. मी काय म्हणलं? पॅरलल मध्ये गॅल्व्हनोमीटरच्या लो रेजिस्टन्स लावायचा. कसला रेजिस्टन्स? लो रेजिस्टन्स. आणि त्यालाच आपण म्हणत असतो ॲमीटर. मग ॲमीटरची का जर तुम्हाला रेंज एक्सटेंड करायची असेल ना, तर तुम्हाला त्याच्या पॅरलल मधला रेजिस्टन्स RSH हा तुम्हाला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करावा लागतो. आणि तशा पद्धतीने ते ॲमीटर पागल ह्या लॉजिकनुसार त्याला तुम्हाला काय करावं लागतं? जोडावं लागतं. पण इथं तसं काही रेंज बिंज एक्सटेंड करायला दिलेलं नाहीये. त्यांनी दिलेलं काय ते बघूयात. गिवन डेटा काय आहे ते आपण पहिले लिहून घेऊयात. बघा इकडे करंट दिलेला आहे 100 मिली अँपिअर. देऊ द्या, काही हरकत नाही. इंटरनल रेजिस्टन्स जो दिलाय ना, त्याला मी RM म्हणतो. काय म्हणतो? RM. तो दिलेला आहे तुमचा 500 ओहम. वा. आणि तुमचा RSH दिलेला आहे. काय दिलेला आहे? RSH दिलेला आहे 50 ओहम. काय दिलेला आहे? RSH 50 ओहम. आणि मल्टिप्लाइंग फॅक्टर काढायचा आहे म्हणजे तुम्हाला M इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे. काय आहे? M इक्वल टू क्वेश्चन मार्क हा तुमचा कॅल्क्युलेट करायचा आहे. बाळांनो तुम्हाला माहिती आहे ना, ॲमीटर पागल आहे. तुम्हाला ॲमीटरची रेंज एक्सटेंड करायची असेल ना, तर तुम्हाला RSHचा फॉर्म्युला माहिती आहे. बघा RSH काय आहे? RM अपॉन M-1. पण तुम्हाला हे काही तसलं काढायचंच नाही ना. तुम्हाला M-1 म्हणजे M काढायचं फक्त. तर मग मी ह्याला M-1 इक्वल टू काय करतो? RM बाय RSH करून घेतो. पण मग M कॅल्क्युलेट करायचं म्हणजे काय करायचं आहे? RM डिवायडेड बाय RSH. आणि हा -1 होता ना इकडचा, तिकडे जाऊन बाळांनो हा होईल +1. आता व्हॅल्यू ठेवा आणि कॅल्क्युलेट करून घ्या. अडचण काहीच नाही ह्याच्यामध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायला. आता सांगा कसं कॅल्क्युलेट करणार? RM दिलाय 500, घेऊन टाकायचं 500. कशाला टेन्शन घ्यायचं? 500 तर 500 डिवायडेड बाय RSH किती दिलाय? 50 ओहम. प्लस किती आहे? 1. आता तुला नुसता तिरकस गुणाकार जमणार नाहीत काय? ह्याच्या खाली काही नसतं म्हणजे एक असतं. मग 50 का 50 प्लस 500, ते आलं तुझं 550 डिवायडेड बाय काय? 50 के 50, तर उत्तर आलं 50. मग 550 बाय 50 कॅल्क्युलेट केलं, 0 0 काटला, उरला 55 बाय 5. मग 55 बाय 5 काय असतो रे बाळांनो? 5 1 5 आणि 5 11 55 म्हणजे 11 5 55. उत्तर आलं तुझं 11. मग तुझा मल्टिप्लिकेशन फॅक्टर किंवा मल्टिप्लाइंग फॅक्टर आलाय तुझा 11. M ची किंमत किती आली रे तुझी? 11 आलेली आहे. अशा पद्धतीने हा क्वेश्चन सोडवायचा होता. सोपा आहे. बघा याच्या रिलेटेड ही मेजरमेंट मधले ना ॲमीटरची एक्सटेन्शन रेंज, व्होल्टमीटरची एक्सटेन्शन रेंज याच्या रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात. आणि तिकडे जो आहे ना फॉर्म्युला, हा जसा घेतला ना आपण हा फॉर्म्युला RSH इक्वल टू RM अपॉन M-1, तसा तिकडं जो आहे ना, तिकडं RM इंटू M-1 आहे. कशामधला? व्होल्टमीटर मधला. RSE म्हणजे सिरीज रेजिस्टन्स असा कॅल्क्युलेट केला जात असतो. अशा पद्धतीनं सिरीज रेजिस्टन्स का बरं? व्होल्टमीटर मध्ये सिरीज मध्ये गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स लावायचा आणि ॲमीटर मध्ये पॅरलल मध्ये गॅल्व्हनोमीटरचा लो रेजिस्टन्स लावायचा असतो. अशा पद्धतीने ह्या क्वेश्चनला सोडवलं जात असतं. समजायला ना तुम्हाला? टाकाटकी एकदम नक्की. चलो जायचं नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊयात. बघा नेक्स्ट प्रश्न. फाइंड द डिमांड फॅक्टर इफ द मॅक्सिमम डिमांड इज 6 किलोवॅट फॉर 1 hour अँड कनेक्टेड लोड 10 लॅम्प्स ऑफ 50 वॅट, 4 heaters of 1500 watt, 5 fans of 60 watt and 10 tubes of 70 watt. अशा टाईपचा क्वेश्चन आला होता. ह्याच्यामध्ये काही वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स असतील, कमी जास्त असतील. फक्त सोडवायचा कसा त्याच्याकडे लक्ष द्या. तुम्ही सोडवला असेल असं अपेक्षित आहे. मित्रांनो याच्या मागच्या पेपर्समध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, डिमांड फॅक्टर म्हणजे मेडिकल. सध्याचा डिमांड फॅक्टर काय आहे बाळांनो? मेडिकल. व्हॉट इज मेडिकल? हे आहे तुमचा मेडिकल म्हणजे मॅक्सिमम डिमांड अपॉन कनेक्टेड लोड. मग ह्याला कसं सॉल्व्ह करायचं? लक्ष द्या, मी कसं सॉल्व्ह करून देतो ते बघा. इकडं तुम्हाला डिमांड फॅक्टरचा अर्थ कळलाय. डिमांड फॅक्टर काढायची ना, तर सध्या मी तुम्हाला सांगितलं मेडिकलला डिमांड आहे मार्केटमध्ये खूप जास्त. म्हणजे ह्याचा अर्थ लोकांच्या मनामध्ये तसं काही नाही. आपण इंजिनियर आहोत, आपल्याला पण डिमांड आहे. चांगला अभ्यास केला जीवन सुंदर होणार आहे, बरोबर आहे. पण इथं सोशली जर आज बघितलं आपण तर 10वी झाले, 11वी 12वीला लगेच कुठं काय करायला? नीट करायला. नीट. आणि नीटचा अर्थ काय? तर मेडिकल मेडिकल मेडिकल. म्हणजे थोडक्यात सध्या समाजामध्ये डिमांड फॅक्टर जे आहे किंवा डिमांड जे आहे ते कशाला आहे? मेडिकलला आहे. व्हॉट इज मेडी? मॅक्सिमम डिमांड अपॉन कनेक्टेड लोड. अशा पद्धतीने आहे हा कन्सेप्ट सगळा. मग आता ह्याच्यावरून एक गोष्ट तुम्हाला कळते की मॅक्सिमम डिमांड तर त्यांनी दिली 6 किलोवॅट, पण कनेक्टेड लोड कसा काढायचा? तर सरळ सरळ काय करायचं? जेवढ्या वस्तू जितक्या वॅटचा त्यांचा गुणाकार करून टाकायचा. जेवढ्या वस्तू जितक्या वॅटचा त्यांचा गुणाकार करून टाकायचा. जेवढ्या वस्तू जितक्या वॅटचा त्यांचा गुणाकार करायचा. आणि हे जे आहे तर तुमच्या इकडे 70 वॅट इथं दिसते, त्यांचा गुणाकार करायचा. मग 10 लॅम्प 50 वॅटचे म्हणजे 50 वॅट, 500 वॅट झालं. किती झालं हे? 500 वॅट झालं. 4 हीटर 1500 वॅटचे म्हणजे हे 6000 वॅट झालं. किती झालं? 6000 वॅट झालं. आणि 5 फॅन 60 वॅटचे म्हणजे 6 पंचे 30 हे झालं 300 वॅट. किती झालं? 300 वॅट झालं. आणि 10 त्या ठिकाणी ट्यूब आहे तर 10 ट्यूब्स ऑफ 70 वॅट आहेत, तर हे झालं 700 वॅट. बरोबर आहे इथपर्यंत? यांची सगळ्यांची ऍडिशन करून घ्यायची. 500 आणि 6000 6500 आणि 3 6800 आणि 7 7500. मग बाळांनो
तुमचं डिमांड, आता बघा डिमांड फॅक्टर मी तुम्हाला सांगितलं काय असतं, मेडिकल. काय आहे मेडिकल, मग मेडी म्हणजे काय, मॅक्सिमम डिमांड. किती रे मॅक्सिमम डिमांड, इथं दिली ना 6 किलोवॅट म्हणजे 6000 वॅट डिवायडेड बाय यांचे सगळ्यांचे ॲडिशन कनेक्टेड लोड काय असतो, हा आहे सगळा दिसतोय हा. तर हा किती दिसतोय तुमचा 7500 दिसतोय. किती दिसतोय 7500. बस आता कॅल्क्युलेट, 0 0 खत्म झाला, 0 ने 0 को खत्म कर डाला. 60 बाय 75, 60 बाय 75 जर तुम्ही ह्याला 15 ने वगैरे जरी मल्टिप्लाय करून बघितलं तरी चालतं. 15 चौक 60 आणि 15 पाचे 75. उत्तर आलं बघा 4 बाय 5. मित्रांनो 4 बाय 5 चा अर्थ असतो 40 बाय 5 म्हणजे 8. तर हे 40 नव्हतं 4 होतं म्हणजे 0.8 इतका तुमचा डिमांड फॅक्टर त्या ठिकाणी आलेला आहे. तुम्हाला माहिती डिमांड फॅक्टर हा लेस दॅन 1 असतो, लोड फॅक्टर सुद्धा लेस दॅन 1 असतो आणि डायव्हर्सिटी फॅक्टर ग्रेटर दॅन 1 असतो. तुमचा डिमांड फॅक्टर जो आहे ना तो लेस दॅन 1 आलेला आहे आणि तो किती आला इथं कॅल्क्युलेट करून 0.8 आलेला आहे. समजा ह्याच्या व्यतिरिक्त वेगळा क्वेश्चन असेल तुमच्या समोर, तुम्ही कसं सोडवू शकता, बस असंच सोडवायचं आहे. डिमांड फॅक्टर डिवायडेड बाय कनेक्टेड लोड. कनेक्टेड लोड वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट किती किती त्या ठिकाणी वॅटचे आहे तर त्यांचं सरळ मल्टिप्लिकेशन करा, वॅटेज कॅल्क्युलेट करा आणि तुमचं ते कॅल्क्युलेट करून घ्या. विल गेट द आन्सर. तुमचा डिमांड फॅक्टर भेटलाय 0.8 इतका तुमचा डिमांड फॅक्टर भेटलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता क्वेश्चन काय आहे ते लक्षात घ्या. डिफ्लेक्टिंग टॉर्क ऑफ PMMC इज 720 × 10⁻⁶ न्यूटन मीटर अँड फ्लक्स डेन्सिटी इज 5 वेबर पर मीटर स्क्वेअर. हॅव्हिंग एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज 48 मायक्रोमीटर स्क्वेअर अँड द नंबर ऑफ टर्न्स इज 400. फाइंड द व्हॅल्यू ऑफ करंट. बाळांनो हे एक तुम्हाला मी लॉजिक सांगल, तुम्हाला एक लॉजिक सांगल. तुम्ही मांजी द माउंटन मॅन पिक्चर पाहिलाय का, मांजी द माउंटन मॅन, दशरथ मांजीचा, आठवत असेल, पाहिला असेल तर. दशरथ मांजी नावाचा एक जुन्या काळात भारतात एक व्यक्ती होऊन गेला, खूप चांगलाच म्हणावं लागणार त्यांना. का तर याचं कारण आहे की त्या ठिकाणी त्या गावावरून म्हणजे त्यांच्या स्वतःच्या गावापासून दुसरीकडे जायचे पाणी वगैरे काही किंवा काही वस्तू आणायला, तर काही किलोमीटर तुम्हाला ते वळसा घालून जावं लागायचं का डोंगराला. तिथं बऱ्याच अडचणी यायच्या. तर त्यावेळेस त्या दशरथ मांजी पिक्चरमध्ये तुम्ही पाहिलं असेल 22 वर्षे तो मांजी नावाचा व्यक्ती तो डोंगर फोडतो. काय करतो 22 वर्ष. इंदिराजींच्या काळात, इंदिरा गांधी यांच्या काळामधली ती स्टोरी आहे. त्यानंतर इंदिरा गांधींना भेटण्यासाठी सुद्धा तो दशरथ मांजी जातात तिकडे पायी रेल्वे पटरीवरून इथून तिथून दिल्लीपर्यंत. अशी ती पिक्चरची स्टोरी आहे. त्याच्यावरून मी तुम्हाला सांगतो बरं का, त्याच्यावरून एक गोष्ट सांगतो. काय मोटिवेशन असेल व त्या व्यक्तीचं ते डोंगर फोडून रस्ता तयार करायचा आहे. 22 वर्ष सगळी दुनियादारी सोडून देऊन येऊन जाऊन एकच काम तो रस्ता तोडायचा आहे. म्हणजे वेगळीच लेवलचं ते त्या ठिकाणचं मोटिवेशन असणार आहे. आणि त्या मोटिवेशनवरून मी ह्याचा एक फॉर्म्युला बनवलाय, तो तुमचा फॉर्म्युला समोर ठेवतोय. आणि तो फॉर्म्युला काय आहे बघा इकडं. डिफ्लेक्टिंग टॉर्क TD, मी इकडे लक्षात घ्या, मी सांगतोय काय कन्सेप्ट लक्षात घ्या. बघा रे लॉजिक ना फॉर्म्युला लक्षात राहतो ना. हे TD ही एक असतो BINA. ऐका हे फॉर्म्युला काय आहे बघा. TD = BINA म्हणजे न्यूटन मीटर. हा तर त्याचा युनिट झाला, बरोबर आहे. मी ह्याचा लॉजिक काय बनवलंय सांगतो. दशरथ मांजीनं काय केलं असेल, ठरवलंच असेल डायरेक्टली. आपण कसं ठरवलंय आता, तुम्ही कसं ठरवलंय कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पास झालेपर्यंत होईपर्यंत भयानक मेहनत करायची, तोपर्यंत मानायचं नाही कोणाचंच. तसं दशरथ मांजीने त्या मांजी द माउंटन मॅन पिक्चरमध्ये काय ठरवलं, पिक्चरमध्ये दाखवलंय पण रियालिटीमध्ये स्टोरी आहे. काय ठरवलं असेल, तोडे बिना नहीं मानूंगा. काय लॉजिक आहे कळलं का नाही. तोडे बिना नहीं मानूंगा. काय तोडे बिना, तो जो डोंगर होता ना तो तोडे बिना, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही, असा त्याच्यात एक डायलॉग सुद्धा तुम्ही ऐकला असेल. तो डायलॉग तुमच्या आठवणीत असेल सुद्धा. बघा इकडं मी काय सांगितलंय, तोडे बिना मानूंगा नाही किंवा नाही मानूंगा. तोडे म्हणजे TD डिफ्लेक्टिंग टॉर्क आहे तुमचा. BINA तोडे बिना नहीं मानूंगा म्हणजे न्यूटन मीटर. हे त्याचं युनिट आहे टॉर्कचं. लॉजिक काय, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. याचा अर्थ तोडे बिना नहीं मानूंगा. तुमचा डिफ्लेक्टिंग टॉर्कचा फॉर्म्युला तुमच्या समोर आहे. व्हॅल्यू पुट करा, विल गेट द आन्सर ऑफ करंट. खतम द क्वेश्चन. करायचं का, करू शकता सॉल्व. बघा इकडे लक्ष द्या आता. मग ह्याच्यावरून तुम्हाला तोडे बिना नहीं मानूंगा ह्याच्यावरून तुम्हाला काय कळतं रे, त्याच्यात आय आहे ना. TD = BINA नहीं मानूंगा इज द न्यूटन मीटर. त्याचं युनिट आहे, ते बाजूला ठेवलं तरी चालतंय, हरकत नाही. हे नहीं मानूंगाला मी बाजूला करतो. बरं मग ह्याच्यावर I = काय आता रे, TD डिवायडेड बाय BNA. आता व्हॅल्यू पुट करता येणं होय आपल्याला काय. बस बारके लेकरांचा खेळ सुरू झाला आता. 720 × 10⁻⁶ हा झाला. TD म्हणजे तुमचा डिफ्लेक्टिंग टॉर्क झाला PMMC मीटरचा. डिवायडेड बाय B किती रे, B बघ ना 5 × 10⁻, नाही काहीच
5 वेबर आहे, सरळ सरळ 5 वेबर आहे ना, 5 वेबर पर मीटर स्क्वेअर. हॅव्हिंग एरिया ऑफ क्रॉस सेक्शनल इंटू, तुम्हाला एन पण पाहिजे ना, एन म्हणजे काय, नंबर ऑफ टन्स किती रे, 400 इंटू ए किती रे, ए बघ बरं, एरिया किती 48 इंटू 10⁻⁻, हा तुमचा जो आहे तो मायक्रो म्हणजे सुद्धा 10⁻⁻6च. मग आता कर ना कॅल्क्युलेट, वरचा -6 वरच खालचा -6 गायब झाला, बरोबर आहे का नाही. आता करा कॅल्क्युलेट, काही विषय नाही आता त्याचा. 720 डिवायडेड बाय, बरोबर आहे का नाही, हा 5 20, हा 2000 झाला, बरोबर आहे, इंटू काय रे 48 इंटू काय 48. मग तुझा हा शून्य आणि हा शून्य काटायला काही अडचण आहे का, काहीच अडचण नाही. मग 48 दोन्ही किती रे, बघ ना इकडं 72 वर राहिलं ना, वरचा उरला सोरला सगळा लिहून टाकला. मग 48 दोन्ही 96 आणि 2 0 जशाच तसे उरलेले, 2 0 जशाच तसे उरलेले त्या ठिकाणी. मग आता मला सांगा मित्रांनो, याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर याचं उत्तर येतं बघा, हे तुम्ही कॅल्क्युलेट करा, 7.5 मिली अँपियर. ह्याचं उत्तर काय येतं, 7.5 मिली अँपियर. अशा टाईपचा क्वेश्चन त्या ठिकाणी आला होता. आणि लॉजिक काय आहे, तोडे बिना नहीं मानूंगा, तोडे बिना नहीं मानूंगा. नहीं मानूंगा काय, न्यूटन मीटर इज द युनिट ऑफ द डिफ्लेक्टिंग टॉर्क. हे कशाचं युनिट आहे, डिफ्लेक्टिंग टॉर्कचं युनिट आहे. मला वाटतं कॅल्क्युलेशनचा पोर्शन तुम्हाला अशा पद्धतीनं इझिली मजाकमध्ये हसत खेळत आणि सोबत मोटिवेशन घेऊन अभ्यास करत असताना, कुठलंही चांगलं काम करत असताना कधी जर का थकवा आला, नको असं वाटायला लागलं, तर काहीतरी इन्स्पायरेशनल गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी जर ऐकण्यात आल्या किंवा आपण जर त्या वाचण्यात आल्या, पाहण्यात आल्या, तर आपल्याला त्याच्यातून अजून जास्त मेहनत करायला त्या ठिकाणी उत्साह वाढत असतो. बाळांनो, तुम्हाला दशरथ मांझी या पिक्चर मधला डायलॉग सांगितलाय, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. तसं तोडे बिना नाही मानूंगा ठरवलंच असेल ना, तोडे बिना नाही मानूंगा. मग हा जो आय आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे, बस व्हॅल्यू पुट करायचा, कॅल्क्युलेट करायचा, विल गेट द 7.5 मिली अँपियर आन्सर. जायचे नेक्स्ट क्वेश्चनवर. केल्विन्स लॉ मी मागच्याही पेपरमध्ये सांगितला, इथंही पुन्हा आला होता, येईला आला, जईला आला, ऑलमोस्ट सगळ्या परीक्षांमध्ये हा केल्विन्स लॉ विचारला जात असतो बाळांनो. केल्विन्स लॉ आहे कशासाठीचा, तर हा इकॉनॉमिकल साईज ऑफ कंडक्टर किंवा इकॉनॉमिकल एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ कंडक्टर, म्हणजे जे आपलं ट्रान्समिशन लाईन आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो, जनरेटिंग स्टेशनला व्होल्टेज किती जनरेट करतो रे, 11 kV. मग 11 kVचा आपण ट्रान्सफर करतो किंवा ट्रान्समिट करतो का, नाही. तिथं बाय युजिंग स्टेप अप ट्रान्सफॉर्मर पॉवर ट्रान्सफर, त्याला काय करतो, स्टेप अप केलं जातं. आणि जितकं तुम्ही व्होल्टेज जास्त अप करणार तितका तुमचा साईज ऑफ कंडक्टर जे आहे ते कमी होत जाणार. आणि हे साईज ऑफ कंडक्टर मोस्ट इकॉनॉमिकल किती आहे किंवा कशावरून ठरवला जातो, बाय युजिंग एक लॉ, त्याचं नाव केल्विन्स लॉ. महत्वाचा क्वेश्चन आहे, बऱ्याच परीक्षांमध्ये रिपीटेड येत असतो, खूप चांगला प्रश्न त्या ठिकाणी आलेला होता. मोस्ट इकॉनॉमिकल साईज ऑफ द कंडक्टरसाठी त्या ठिकाणी वापरला जात असतो केल्विन्स लॉ. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा बरं. अ सिरीज सर्किट हॅज कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स 3 ओहम अँड रेजिस्टन्स 4 ओहम. इफ द व्होल्टेज 230 वोल्ट प्रोव्हाइडेड, सर्किट पॉवर फॅक्टर विल बी इक्वल टू. बघूयात काय आहे कन्सेप्ट, तर बघा. मग तुम्हाला माहिती आहे ना रे बाळांनो, पॉवर फॅक्टर काय असतो, cos φ असतो, cos φ, आणि तो फॉर्म्युल्यानुसार R/Z असतो. ह्या दिलेल्या क्वेश्चन नुसार तुम्हाला लक्षात येऊन जाईल, तो असतो R/Z. मग तुम्हाला माहिती R किती दिलेला आहे, 4 दिलेला आहे. आणि Z आहे का, Z दिलेलाच नाही. मग पहिले आपण काय करू, Z काढून घेऊ. Z तुम्हाला माहिती ना रे, तो असतो R² प्लस इथं काय दिलेला आहे, XC दिलेला आहे ना, XCचा ब्रॅकेट स्क्वेअर, XCचा स्क्वेअर. मग आता R किती, R आहे 4चा स्क्वेअर प्लस कुठे आहे तुमचा XC किती रे, 3 ओहम. मग 3चा स्क्वेअर, रूट मध्ये काय आला रे तुझा, 4चा स्क्वेअर 16 प्लस 3चा स्क्वेअर 9, म्हणजे रूट मध्ये आला तुमचा 25. म्हणजे बाळांनो Z किती आला तुमचा, 5 आला ना. 25चा स्क्वेअर रूट 5 असतं की, बरोबर आहे. मग आता फक्त व्हॅल्यू पुट करायची. कशात काय व्हॅल्यू पुट करणार तुम्ही, R/Z. R किती तुझा 4 ओहम, 4 डिवायडेड बाय 5. उत्तर किती येतं रे, 0.8. उत्तर किती आलं, 0.8. लिडिंग. हा झाला तुमचा पॉवर फॅक्टर. आलेला क्वेश्चन असा होता, सोडवायचा असा होता. अशा पद्धतीने सिरीज सर्किटचा कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स दिलाय, रेजिस्टन्स दिलाय, व्होल्टेज दिलाय आणि त्याचा पॉवर फॅक्टर कॅल्क्युलेट करा म्हटलं तर मग आपल्याकडे पॉवर फॅक्टरचे बाकी पण फॉर्म्युले आहेत. cos φ इक्वल टू R/Z हा या ठिकाणी लागू होतो, कारण दिलेल्या गोष्टी तशा असतील तर फॉर्म्युला तोच लावा लागेल. अदरवाईज तुम्हाला पॉवर फॅक्टरचा दुसरा पण फॉर्म्युला माहित असेल ना, काय आहे रे, VI cos φ डिवायडेड बाय VI. म्हणजे काय आहे रे, ऍक्टिव्ह पॉवर अपॉन अपरंट पॉवर. पण इथं कोणता लागणार आहे तो जास्त महत्वाचा ना, तो ऍक्टिव्ह पॉवर किंवा अपरंट पॉवर घेऊन नेमकं करणार काय,
बरोबर आहे की नाही? म्हणून ह्याच्यामध्ये इथं तुमचं लक्षात येऊन जाते, पॉवर फॅक्टर कॅल्क्युलेट जर करायचे तुम्हाला तर तुमचा R/Z, मग Z कॅल्क्युलेट करायचं तर स्क्वेअर रूटमध्ये R² प्लस XL असेल तर XL चा स्क्वेअर किंवा XC असेल तर XC चा स्क्वेअर, त्याच्यावरून तुमचा Z भेटतो. Z भेटला, R/Z पुट करायचा, उत्तर येतं 0.8 लीडिंग पॉवर फॅक्टर. अशा पद्धतीने आलेलं होतं. समजा ह्याच्याऐवजी दुसरं काही बी आलं, मी काय म्हणलं, हे 3 ओहमच्या ऐवजी 7 ओहम आलं, हे 4 ओहमच्या ऐवजी 12 ओहम आलं, काय फरक पडतोय? करा ना सॉल्व. मग इथं ह्यांचं करून घ्या, 7चा स्क्वेअर प्लस 12चा स्क्वेअर, 7चा स्क्वेअर 49, 12चा स्क्वेअर 144, यांचं कॅल्क्युलेट करा स्क्वेअर रूटमध्ये आणि ह्यांचे जी येईल व्हॅल्यू, त्याचा एक अंदाजे तुमचा Z येऊन जाईल. तुमच्याकडे R आहे, तुमच्याकडे Z आहे, डिव्हिजन करा, विल गेट द आन्सर, खतम द क्वेश्चन. काही येऊ द्या ना तशा टाईपचा, तुमचं उत्तर लगेच येत असतं, काळजी करायची गरज नसते. क्वेश्चन पुढचा, फाइंड PSM प्लग सेटिंग मल्टिप्लायर ऑफ रिले 5 amperes टू सेकंड IDMT रिले हॅव्हिंग रिले सेटिंग 125%, बरोबर आहे. TMS इज इक्वल टू 0.6 सेकंद, CT रेशो 400/1 आणि फाइंड फॉल्ट करंट इज फॉल्ट करंट इज 4000 एम्पियर. बाळांनो फाइंड करायचं PSM. तुम्हाला मी फॉर्म्युला सांगून देतो. PSM म्हणजे प्लग सेटिंग मल्टिप्लायर, हा असतो फॉल्ट करंट IF. काय आहे? फॉल्ट करंट IF आहे. त्याच्यानंतर रिले सेटिंग, काय म्हणलं मी? रिले सेटिंग आहे, रिलेची सेटिंग, बरोबर आहे, इंटू त्या ठिकाणी तुमचा CT रेशो काय आहे? CT रेशो आहे. आणि अशा पद्धतीने हा क्वेश्चन सोडवायचा होता. सांगा बरं, फॉल्ट करंट किती दिलाय? 4000 एम्पियर दिलाय की तिथं 4000 एम्पियर देऊन टाकलाय. रिले सेटिंग किती रे? रिले सेटिंग किती रे? 125% रिले सेट केलाय. 125%, 125%. अरे 125% म्हणजे सेंचुरी. इंटू CT कुठे आहे रे? CTचा रेशो किती दिलाय? 400/1, 400/1. करा की कॅल्क्युलेट, काय विषय आहे त्याला, काही पण करू शकतो आपण. 100 1 100, 100 चोक 400, उरला तिथं 4, मग तुमचं उत्तर आलं 4000 डिवायडेड बाय 125 चोक किती? 125 1 125, 125 2 250, बरोबर आहे. मग ह्याचं उत्तर किती आहे तुमचं? बरोबर आहे, 500 येऊन जाईल ना. 125 × 4, तुमचं उत्तर आलं 500. मग 0 0 खतम, 0 0 खतम, 40/5, उत्तर येतं 8. हे बघ तुझं, ही आला PSM तुझा 8. अशा पद्धतीने सोडवायचा होता. कसं सोडवायचा होता? असं सोडवायचा होता. मला वाटते समजायला तुम्हाला टकाटक. अवघड नव्हता पेपर, ठीक आहे. आपण थोडीशी प्रॅक्टिस करणं अजून एकदा अपेक्षित आहे, बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीने सोडवता येत असतो तुम्हाला क्वेश्चन, ठीक आहे. PSM असा कॅल्क्युलेट करता येतो. जायचा पुढं. आता फार तर फार काय होऊ शकतं? इथले ऑप्शन्स म्हणजे हे जे व्हॅल्यूज आहेत ना, 125%च्या ऐवजी 150%, 4000च्या ऐवजी 2000, 5 एम्पियरच्या ऐवजी 15 एम्पियर, असं काहीतरी वेगळं असेल किंवा असं येऊ शकतं उद्या भविष्यात आणखी PSM कॅल्क्युलेट करताना. पण मेथड तर हीच ना, ह्या मेथडनं जाऊन जर तुमचं ऑप्शन बसला असेल तर मी म्हणतो एखादा न्यूमरिकलची व्हॅल्यू एखादी जर कमी जास्त जरी असली आणि तुम्ही ह्या मेथडनं सॉल्व्ह करून उत्तर करेक्ट आणलं असेल तुमचं जे असेल ते ऑप्शननुसार आणि दिलेल्या डेटानुसार, तर तुमचं उत्तर बरोबर आहे. जाऊयात नेक्स्ट क्वेश्चनवरती. आता बघा, परमनंट मॅग्नेट इन्स्ट्रुमेंटचं फीचर विचारलंय. फीचर म्हणजे काय? चांगला पॉईंट, त्याचा बेनिफिट काय आहे, तर हे विचारलं फीचरसाठी. फीचर काय आहे परमनंट मॅग्नेट इन्स्ट्रुमेंटचं? बाळांनो हे आहे बघा, हाय टॉर्क टू वेट रेशो. हा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो. टॉर्क टू वेट रेशो म्हणजे सेन्सिटिव्हिटी. काय आहे? सेन्सिटिव्हिटी. आणि परमनंट मॅग्नेट इन्स्ट्रुमेंटची सेन्सिटिव्हिटी हाय असते. काय असते? हाय सेन्सिटिव्हिटी. मी तुम्हाला सांगितलंय आत्ताच. काय? सटवे. व्हॉट इज सटवे? अरे बाळांनो, सटवे ही कुठंतरी मराठीमधली काहीतरी म्हण आहे का, शिवी का काय माहित नाही मला, पण हे सटवे 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 म्हणतात खेडेगावात, ऐकलेलं आहे. माझा फॉर्म्युला बनला, मला काय करायचं त्याचा अर्थ काय आहे ते, माझा फॉर्म्युला बनला सटवे म्हणजे सेन्सिटिव्हिटी इक्वल टू टॉर्क अपॉन वेट रेशो. आणि बाळांनो हा त्या ठिकाणी परमनंट मॅग्नेट इन्स्ट्रुमेंटचा हाय असतो. कसा असतो तो? हाय असतो. जाऊयात नेक्स्ट क्वेश्चनवर. RMS व्हॅल्यू ऑफ हाफ वेव्ह सिमेट्रिकल स्क्वेअर वेव्ह करंट ऑफ 2 एम्पियर इज. तुम्हाला माहिती ना रे, RMS व्हॅल्यू कशाची काय असते? मॅक्सिमम व्हॅल्यू डिवायडेड बाय √2, बरोबर आहे की नाही? मग आता इथं काय दिलेलं आहे? किती दिले? 2 एम्पियर आहे. मग सांगा की, पण आता ही मॅक्सिमम व्हॅल्यू आता ही करंटची दिलेली, मग 2 एम्पियर डिवायडेड बाय √2 करून घ्या ना. √2 आणि इथला √2 कटला, वर उरला √2 आणि उत्तर आलं तुझं √2 एम्पियर. आलं की नाही? RMS व्हॅल्यू हा वेव्ह त्या ठिकाणी रेक्टिफायर सिमेट्रिकल स्क्वेअर वेव्हचा.
तुझं उत्तर काय आलं √2. कसं काय आलं सर? अरे दिलेला जर टोटल व्हॅल्यू किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू असेल तर डिवायडेड बाय √2 करतो, तीच RMS व्हॅल्यू असते ना आपली, बरोबर आहे. मग आता काही जणांनी मला इथं टाकताना हा वेगळी व्हॅल्यू टाकली होती, ह्याला वेगळं दिलं होतं, हरकत नाही ना काही. तिथं 4 अँपियर असेल तर 4 बाय तुम्ही करू शकता √2 वगैरे, मग त्याच्यानुसार जे येईल ते उत्तर तुझं येऊन जाईल. एखाद्याने टाकलं मला समजा 6 अँपियर आहे सर, 12 अँपियर आहे, 18 अँपियर आहे, 100 व्होल्ट आहे, 10 अँपियर आहे, तर काय करायचं? अरे पीक व्हॅल्यू डिवायडेड बाय √2 हे केलं की तुझं भेटत असतं RMS व्हॅल्यू. ह्याच्यावरून आलं तर बघा उत्तर √2 अँपियर. बघा त्याच्यानुसार ऑप्शननुसार किंवा तुमच्या क्वेश्चननुसार असा डेटा असतो. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा रे इकडं. बघा इकडं आता काय कन्सेप्ट आहे लक्षात घ्या. बघा कन्सेप्ट काय आहे बघा, समजायला तुम्हाला टकाटकी एकदम व्यवस्थितरित्या, बरोबर आहे. आज एकदम झपाझप क्वेश्चन घेऊन टाकणं गरजेचं आहे. भरपूर क्वेश्चन्स आहेत ना, न्यूमरिकल्स आहेत, थेरॉटिकल आहेत, काही चांगले कन्सेप्ट आहेत, काही वन लाइनर पण आहेत. सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे हा पेपर आहे. मग ह्याला आपण थोडंसं सिरियसली करणं गरजेचं आहे ना, करायचं का नाही? शेवटपर्यंत बघायचं, पुन्हा बघायचं, सिस्टमॅटिक समजून घ्यायचं. हे मेमरी बेस्ड क्वेश्चन आहे, आलेले क्वेश्चन पोरांकडून आलेले इथं. एखाद दुसरी व्हॅल्यू कमी जास्त असेल तरी डेटा तसाच होता, फक्त त्या ठिकाणी व्हॅल्यू जरी चेंज असेल तरी प्रोसिजर समजून घ्या, कन्सेप्ट सॉल्व्ह करून घ्या. आणि इतका सिंपल आणि इतका मजेशीर क्वेश्चन पेपर हा सोडवता येत होता आणि तुम्ही सोडवला असेल असं अपेक्षित आहे. सिरीज कनेक्शन ऑफ 5 आयडेंटिकल कॅपॅसिटन्स रिझल्ट इन रिझल्टंट कॅपॅसिटन्स ऑफ 4 मायक्रोफॅरड व्हेन दीज आर कनेक्टेड इन अ पॅरलल and charged to 400 volt, the total amount of energy stored in them is. बघा काय आहे बघा, 5 तुमचे सारखे कॅपॅसिटर दिले ज्यांचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स 4 मायक्रोफॅरड आला आहे. बघा 20 20 20 20 आणि 20, जर काही 5 असे तुम्ही कॅपॅसिटर मायक्रोफॅरड मध्ये 20 मायक्रोफॅरडचे सिरीज मध्ये लावले तर त्याचा 4 येतो. का बरं सर? बघा इकडं कसा येतो सांगतो तुम्हाला. 20 मायक्रोफॅरड बरोबर आहे का ना, मायक्रोफॅरड डिवायडेड बाय 5 ना, मग त्याचं उत्तर येतं 4 मायक्रोफॅरड. मी काय म्हणलं, सारखे कॅपॅसिटन्स जर तुम्ही सिरीज मध्ये जोडले तर कॅपॅसिटन्स डिवायडेड बाय टोटल, तुमचा तो कॅपॅसिटन्स डिवायडेड बाय काय करावं लागतं तुम्हाला, टोटल नंबर करावा लागतो. मग 20 मायक्रोफॅरडचा कॅपॅसिटर 5 जर सिरीज मध्ये लावले तर त्याचा इक्विव्हॅलंट 4 मायक्रोफॅरड येत असतो. वेन दीज आर कनेक्टेड इन पॅरल, आणि तेच जर तुम्ही 20 मायक्रोफॅरडचे 5 कॅपॅसिटर पॅरल मध्ये जोडले तर त्याचा किती येईल? काहीच नाही, बेरीज करायची नुसती कॅपॅसिटरच्या पॅरल मधल्या. 20 20 20 20 20 20 पंचे 100, तुमचा 100 आला. मग बघा इकडं हा तुमचा त्या ठिकाणी 100 मायक्रोफॅरड. सीपी काय आला? सीपी म्हणजे काय? सीपी म्हणजे पॅरल कॅपॅसिटन्स, तो किती आला? 100 मायक्रोफॅरड. आता तुम्हाला विचारले काय माहिती का, त्याला काढायचं तुमचा तिथला एनर्जी स्टोअर्ड किती होते. एनर्जी स्टोअर्ड किती होते बाळांनो, हाफ CV² हा फॉर्म्युला आहे, हाफ CV² एनर्जी स्टोअरचा. मग ठेवा ना इथं, हाफला हाफ, सीला सी, सी किती 100, तर मग 100 × 10⁻⁻6 × V² कुठे रे? V म्हणजे 400 व्होल्ट दिले नाही ना, बरोबर आहे. मग 400 गुणविले 400, अरे 400चा स्क्वेअर करायचा ना, V² म्हणजे 400 गुणविले 400 करून टाकलं, सोपं आहे. बघा इकडे काय आहे कन्सेप्ट समजून घ्या. बघा 1 2 3 4 5 आणि 6 0 कटलं, इथला 6 10⁻⁻6 कटला. मग काय उरलं रे? उरलेलं तर लिहावं लागेल ना आपल्याला. 4 × 16 आणि 16 1 16, मग 16 डिवायडेड बाय 2 जशाच तसा, मग 2 1 2 आणि 2 8 16, तुमचा 8 जूल इतकं उत्तर आलेलं बघा. 8 जूल इतकं उत्तर आलेलं आहे. आता ह्याच्या ऐवजी 5च्या ऐवजी 8 आयडेंटिकल कॅपॅसिटर आले असतील. समजा 4च्या ऐवजी 12 मायक्रोफॅरड असेल आणि त्यालाच तुम्ही पॅरलल जोडला, 400च्या ऐवजी 900 असेल व्होल्ट असेल, तर किती एनर्जी स्टोअर करेल? प्रोसिजर सेम आहे, कन्सेप्ट सारखा आहे, इतकं जूल एनर्जी स्टोअर करेल. असं सॉल्व्ह करायचं होतं. ते कसं सॉल्व्ह करायचं होतं? असं सॉल्व्ह करायचं होतं. जायचं पुढं, चालायचं ना. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता हा एक क्वेश्चन आहे, द्वैध अवस्थेत पाठवलेला क्वेश्चन आहे पोरांनी, हरकत नाही, तशा टाईपचा असेल तरी चांगली गोष्ट आहे. इन अ लिनियर सिस्टम अँड इनपुट इज 5 sin ωt, 5 sin ωt इतकं इनपुट आहे. प्रोड्युसेस अँड आउटपुट इज 10 cos ωt, किती? 10 cos ωt इतकं जर इनपुट दिलं तर इतकं आउटपुट तयार होतं. द आउटपुट करस्पॉन्डिंग टू इनपुट 10 cos ωt इक्वल टू, जर 10 cos ωt इनपुट दिलं तर आउटपुट किती तयार होईल असं विचारलंय. सरळ सरळ सांगतो, 5चा 10 झाला मल्टिप्लाइड बाय 2 केला, अर्थ कळला? मग 10चा सुद्धा मल्टिप्लाइड बाय 2 केला की 20 उत्तर येऊन जाईल. पण ज्यावेळेस तुम्ही इनपुट साइन देता त्यावेळेस आउटपुट क्वास हे पॉझिटिव्ह येत असतं, पण ज्यावेळेस तुम्ही इनपुट क्वास देता त्यावेळेस आउटपुट साइन हे निगेटिव्ह येत असतं. आणि तुमचं उत्तर येते बघा हे -20 sin ωt इज युअर करेक्ट आन्सर. कळलंय का नाही? अरे थोडक्यात डेरिव्हेटिव्ह सारखं आहे. कशासारखं आहे? डेरिव्हेटिव्ह सारखं.
सर कसं काय डेरिव्हेटिव्ह सारखं आहे? अरे साईनचा डेरिव्हेटिव्ह प्लस कॉस असतो आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन असतो, असं आहे. मग 5चं 10 झालं तर 10चं 20 होणार, पण प्लसचं मायनस का झालं कळलं का? इनपुट साईन दिलं तर क्वास आउटपुट येणार, ह्याच्यात काही डाऊट नाही, थोडक्यात डेरिव्हेटिव्ह सारखं आहे. बरं, मग इथं क्वासच दिलं तर मायनस साईन येईल ना, पण 10चं 20 होईल, म्हणून उत्तर जे आलेलं बाळांनो -20 साईन ओमेगा टी इतकं उत्तर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय? नेक्स्ट क्वेश्चन बघा. इफ द फ्लक्स ऑफ डीसी मोटर अप्रोचेस टू 0 देन स्पीड ऑफ मोटर विल बी. मित्रांनो तुम्हाला स्पीडचा एक फॉर्म्युला सांगतो. डीसी मोटरच्या एन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ईबी अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्लक्स. हा ईबी म्हणजे बाळांनो असतो बॅक ईएमएफ, याला काय म्हणायचं? बॅक ईएमएफ, आणि डिवायडेड बाय फाय म्हणजे असतो फ्लक्स. फाय म्हणजे असतो फ्लक्स. जर समजा तुमचा फ्लक्स जर 0 झाला, अरे भाऊ इथं ईबी काहीतरी असणार ना बॅक ईएमएफ, डिवायडेड बाय जर 0 झाला त्याचं उत्तर इन्फिनिटी येईल ना आयडियली. म्हणजे जर फ्लक्स डीसी मोटरचा 0 झाला तर स्पीड मोटरची इन्फिनिटीला अप्रोच करत असते. दिस इज युअर आन्सर. काय असतं? दिस इज युअर आन्सर. चालायचं का पुढं? कळायलंय ना नक्की? चला नेक्स्ट क्वेश्चन. समजतं ना? म्हणजे हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. मुळात हा कन्सेप्टच खूप महत्त्वाचा आहे. खूप ठिकाणी याच्या रिलेटेड कन्सेप्ट विचारले गेले आहेत. ठीक आहे. एन म्हणजे स्पीड ऑफ डीसी मोटर, ईबी म्हणजे बॅक ईएमएफ आणि फाय म्हणजे फ्लक्स. जर हा 0 झाला, एनिथिंग डिवायडेड बाय 0 इज द इन्फिनिटी. मग ज्यावेळेस तुमचा फ्लक्सच 0 होतो त्यावेळेस तुमची स्पीड इन्फिनिटीला अप्रोच करायला लागते ना. आणि हाच कन्सेप्ट होता, हाच क्वेश्चन होता, अशाच टाईपचा असेल. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन वाचतो. अ डीसी शंट जनरेटर. कसं काय ह्या? डीसी शंट जनरेटर has output of 200 ampere at 400 volt, field resistance 40 ohm and armature resistance 0.1 ohm. Find the generated EMF. पहिले आपण काय करू? क्वेश्चन प्रॉपर समजून घेऊ रे बरं का. दिलेलं काय काय बघा. आउटपुट करंट म्हणजे अगोदर पहिले काय करू आपण? डायग्राम काढू. डायग्राम काढली की गोष्टी क्लिअर व्हायला लागतात. बघा शंट जनरेटर म्हणजे ही शंट फील्ड काढून टाकली इकडे मी. इकडे तुमचा जनरेटर म्हणजे इकडे तुमचा हे अशा पद्धतीने असणार आहे आणि हे तुमचं आहे हे. ओके, हे आहे. आता एक एक गोष्टी समजून घेऊयात. इथून जे निघणारा करंट आहे त्याला आपण म्हणतो IA. IA म्हणजे आर्मेचर करंट. इकडं जाणारा करंट आहे त्याला मी म्हणतो IL म्हणजे लोड करंट. आणि इकडं जाणारा करंट आहे त्याला मी म्हणतो ISH म्हणजे शंट करंट. आणि हे जे तुमचा असतो तो RSH म्हणजे शंट रेजिस्टन्स आणि याचा रेजिस्टन्स म्हणजे RE. हे आहे का नाही सगळं बरोबर? मग आता एक गोष्ट तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे की इथं काय काय दिलेलं आहे हे बघा. दिलेला आहे हा 400 व्होल्ट. किती आहे हा? 400 व्होल्ट. हा आहे 400 व्होल्ट. त्याच्यानंतर हा IL दिलेला आहे 200 अँपियर. ओके, IL पण दिलेला आहे 200 अँपियर. हा रेजिस्टन्स दिलेला आहे बघा. हा जो रेजिस्टन्स आहे तो 40 ओहम आहे, बरोबर आहे. आणि हा जो रेजिस्टन्स आहे ना 0.1 ओहम आहे. समजले का नाही काय करायला मी काय नाही? एवढं लक्षात घ्या बरं का. हा 400. ओके, हा आहे असा. आता विचारलाय जनरेटेड EMF. तुम्हाला माहिती नाही जनरेटेड EMF इझी म्हणजे जनरेटेड EMF म्हणजे तो असतो, इथं लावू शकता तुम्ही KVL लावायचा, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. तो असतो V प्लस IARA. काय असतो? V प्लस IARA. मग आता सगळ्या गोष्टीत आपल्याकडे V आहे 400, बरोबर आहे, प्लस बरोबर 400. आता IA किती या? IA हा IA म्हणजे IL प्लस ISH असणार ना. बघा ना इथून लावा ना तुमचा KCL लावा. येणारा करंट इक्वल टू जाणारे करंट. मग येणारा करंट IA, जाणारा ISH, इकडे IL आहे. मग ISH नाही ना आपल्याकडे, तर मग IL किती या? IL तर दिसायला 200 प्लस ISH किती रे? ISH हा कसा काढणार? V बाय RSH. मग हा 400 डिवायडेड बाय 40 याचं उत्तर येईल ना तुमचं 200 प्लस हा 10. मित्रांनो IA आला बघा तुमचा. IA आला 210. किती आला तुमचा? IA 210. मग आता एक गोष्ट लक्षात घ्यायची तुम्हाला. इथं काय आहे ते 400 प्लस IA किती रे? 210 गुणिले RA किती रे? 0.1. मग ह्याचं कॅल्क्युलेट करायचं तर हे उत्तर येतं तुमचं 400 प्लस 210 इंटू 0.1 केला की हा 0 उडतो, इथला 1 पॉईंट निघून जातो. याचं उत्तर येतं 21. याचं उत्तर आलं बघा 421 व्होल्ट. हे झालं तुमचं जनरेटेड EMF 421 व्होल्ट. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. अशा टाईपचा क्वेश्चन मागच्या जनको येईचं मी ज्यावेळेस अनालिसिस घेत होतो तिथं घेतला होता आणि तसाच क्वेश्चन ॲज इट इज रिपीट ह्याही जनको येईला झालेला आहे. फक्त तिथं होतं जनरेटेड EMF
आणि बॅक ईएमएफ यांचा डिफरन्स काढा. म्हणजे डीसी जनरेटर डीसी मोटरचं ईएमएफ किती असतील आणि त्यांचा ईएमएफ म्हणजे हे काढा, डिफरन्स काढा, असा क्वेश्चन होता. उलट त्याच्या अर्धाच क्वेश्चन इथं विचारलेलं आहे, फक्त जनरेटेड ईएमएफ विचारलंय जनरेटरवाला. सोपं आहे की, काहीच अडचण नाही. आता काय फार तर फार इथं व्हॅल्यू वेगळ्या, ऑप्शन वेगळे, पण प्रोसिजर सेम, कन्सेप्ट सेम, फॉर्म्युला सेम, सॉल्व्ह करायची पद्धत सारखी. एवढं तर करू शकतो की आपण, बरोबर आहे का नाही? चलायचं पुढं. नेक्स्ट बघा, एकदम मजेशीर सगळे कन्सेप्ट होत आहेत आपले. बघा कसं सॉल्व्ह करायचं, याला इकडे लक्ष द्या. आयडेंटिफाय द स्पीड ॲट विच द मॅक्सिमम टॉर्क इज अप्लाइड 8 पोल 600 वोल्ट 50 हर्ट्ज विथ रोटर रेजिस्टन्स अँड रिॲक्टन्स 0.03 ओहम अँड 0.5 ओहम पर फेज रिस्पेक्टिव्हली स्टार कनेक्टेड इंडक्शन मोटर. बाळांनो, हे इंडक्शन मोटरचा क्वेश्चन आहे आणि स्पीड काढायची आहे ॲट विच मॅक्सिमम टॉर्क इज अप्लाइड. ज्यावेळेस मॅक्सिमम टॉर्क अप्लाय केला का त्यावेळेस स्पीड ऑफ इंडक्शन मोटर काढायची. स्पीड ऑफ इंडक्शन मोटर म्हणजे इंडक्शन मोटरच्या शाफ्टची स्पीड काढायची. इंडक्शन मोटरमध्ये दुसरी एक स्पीड असते, त्याचं नाव म्हणतो आरएमएफ स्पीड, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डची स्पीड, दॅट इज कॉल्ड एज सिंक्रोनस स्पीड. सिंक्रोनस स्पीड नाही काढायची, शाफ्टची स्पीड करायची, दॅट इज कॉल्ड एज ॲक्च्युअल स्पीड ऑफ द रोटर. काय काढायचे? ॲक्च्युअल स्पीड ऑफ द रोटर. मग आता 8 पोल आहे ना, हा 8 पोल आहे, 50 हर्ट्ज आहे. मग तुमचा NS काढून घ्या आधी एकदा. 120 इंटू F डिवायडेड बाय P. 120 ला 120, F किती आहे? 50 हर्ट्ज आहे, डिवायडेड बाय 8 आहे. याचं उत्तर येते 750 RPM. ही आलं तुमचा NS 750 RPM. बाळांनो, तुम्हाला माहिती आहे, इन केस ऑफ सिंक्रोनस मोटर NS ऑलवेज ग्रेटर दॅन N असतं का नाही? सिंक्रोनस स्पीड इज ऑलवेज ग्रेटर दॅन द ॲक्च्युअल स्पीड ऑफ द रोटर, हे असतं. मग हे जर असतं, हे 750 आलेलं आहे, तर N विचारलाय, N 750 पेक्षा कमी असेल. आहे का 750 पेक्षा कमी? हे पाहिजे इथं दिसतंय, N दिसतोय तुमचा 750 पेक्षा कमी, 700 RPM. हे खूप जास्त कमी, एवढं कमी येणार नाही. हे त्याच्यापेक्षा जास्त, हे त्याच्यापेक्षा जास्त आहे असंही येणार नाही. स्लाइटली लेस असते, त्याच्यापेक्षा थोडीशी कमी असते. म्हणून उत्तर आलं तुझं 750च्या जर NS असेल तर तुझं त्या ऑप्शननुसार तुझं उत्तर आलं 700 RPM. हे झाले ॲक्च्युअल स्पीड ऑफ द रोटर. म्हणजे सरळ क्वेश्चन दिसायला फक्त कॉम्प्लिकेटेड आणि मोठे होते, पण ते अवघड नव्हते. थोडं वाचून, डोकं शांत ठेवून, थोडासा पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा घेऊन विचार करून त्याला जर सोडवायचं ठरविलं तर इझिली ना, हसत खेळत आणि एकदम टकाटक सॉल्व्ह होत होता पेपर. जायचे पुढच्या क्वेश्चनवर. क्वेश्चन वाचा, टकाटक सॉल्व्ह करू आपण याला. फाइंड द ट्रान्सफॉर्मर्स कॅरेक्टरिस्टिक्स इम्पिडन्स विथ शॉर्ट सर्किट इम्पिडन्स 40 ओहम आहे आणि ओपन सर्किट इम्पिडन्स 60 ओहम आहे. बाळांनो, ह्याचा कन्सेप्ट अगोदर सांगून देतो. कन्सेप्ट म्हणजे फॉर्म्युला सरळ बनवूयात आपण. ZC म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स इम्पिडन्स. हा असतो स्क्वेअर रूटमध्ये ZOC इंटू ZSC. म्हणजे काय रे? अरे, ओपन सर्किटचा इम्पिडन्स इंटू शॉर्ट सर्किटचा इम्पिडन्स हे स्क्वेअर रूटमध्ये असतं. त्याला आपण कॅरेक्टरिस्टिक्स इम्पिडन्स म्हणतो, त्याला आपण सर्ज इम्पिडन्स म्हणतो, त्याला आपण नॅचरल इम्पिडन्स म्हणतो. काही बी म्हणा ना, मिनिंग सारखं आहे. बरं, सांगा की मग काय आहे? चला मग ठेवा की किमती इथं लगे बोल ना. कुठं गेलं रे तू? हा, ओपन सर्किट इम्पिडन्स आहे 60 ओहम आणि शॉर्ट सर्किट इम्पिडन्स दिलाय 40 ओहम. मग तुझा 60 ओहम इंटू 40 ओहम. फक्त तुला कॅल्क्युलेट करायचं होतं 6 चौक 24 आणि 2 0 जशाच तसे. मला सांगा रूट 2400चं स्क्वेअर रूट काय असतं? तर 2500चं माहिती बाबा आपल्याला 50 असतं. मग 2500 पेक्षा 2400 कमी आहे तर 50 पेक्षा उत्तर कमी असेल. ऑप्शन ईगम आहे. व्हॉट इज ईगम आहे? ई म्हणजे उत्तर आलं तुमचं 49च्या आसपास. हे अप्रॉक्सिमेटली येऊन जाईल. एक्झॅक्ट 49चा स्क्वेअर रूट म्हणजे 49चा स्क्वेअर 2400 नाही येणार, तर अप्रॉक्सिमेटली ऑप्शननुसार तुमचं काय आलं? 49च्या आसपास आलेलं आहे. आता काही जणांनी मला पाठवताना ना इथल्या व्हॅल्यू वेगळ्या पाठवल्या. 35 पाठवली, 25 पाठवली, कोणी 10 पाठवली, कोणी 5 पाठवली, मग कुणी काहीतरी पाठवली, एक जणांनी हे पाठवली. म्हणलं एक सॅम्पल घेऊन टाकू, तुमचा कार्यक्रम टाकाटक होऊन जाईल. सोडवायची पद्धत अशीच. पुन्हा एकदा मी काय सांगितलंय, पॅटर्न लक्षात घ्या, सॉल्व्ह करा. हे आपला केंद्रीय पॅटर्न आहे. असं सॉल्व्ह करत जायचं. सिंपल, मजाकमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह होतात. मजाकमध्ये अजिबात ताण न डोक्याला घेता. बरोबर आहे का नाही? असा क्वेश्चन सोडवला जात असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. लॅग लीड कंपेन्सेटर वर्क्स ॲज. मी याचं डायरेक्ट सांगून देतो. याचं उत्तर आहे बँड रिजेक्टर सर्किट. त्याच्यानंतर पटपट सॉल्व्ह करत जाऊयात आपण, कारण ना तुमचा भरपूर वेळापासून हेच अनालिसिस चालू आहे. क्वेश्चन कसा सोडवायचा लक्षात घ्या. कंट्रोल सिस्टम हॅज फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन इन विच y इज आउटपुट अँड u इज इनपुट. फाइंड इट्स ट्रान्सफर फंक्शन डिस्क्राइब बाय. ऐका रे, हे दिलेलं आहे d2y/dt² प्लस dy/dt इक्वल टू 2du/dt प्लस 2 इंटू u ऑफ टी. बाळांनो, एक कन्सेप्ट लक्षात घ्या. पहिली गोष्ट, ट्रान्सफर फंक्शन म्हणजे आउटपुट अपॉन इनपुट. आउटपुट अपॉन इनपुट. मग इथं
आउटपुट जे दिलेलं आहे ना ते वाय दिलेलं आहे आणि इनपुट जे दिलेलं आहे ते यू दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात वाय बाय यू काय काढायचं तुम्हाला इथं, वाय बाय यू काढायचं आहे, वाय बाय यू कॅल्क्युलेट करायचं आहे. बरोबर आहे. बरं, मग असा कसा करणार आपण डायरेक्टली ट्रान्सफर फंक्शन वाय बाय यू. मग ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, एक ॲझम्पशन करायचं, डी बाय डी टी म्हणजे यस. हे ऑपरेटर आहे. डी बाय डी टी म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, यस म्हणायचं. डी बाय डी टी असतो यस. मग डी स्क्वेअर बाय डी टी स्क्वेअर यस स्क्वेअर असणार. मग आता ह्याच्यात पुट करा आणि सॉल्व्ह करून टाका, झालं, क्वेश्चन संपला. लई सोपं आहे ते, काही विषय नाही त्याच्यामध्ये, अडचणच नाही काही. ठीक आहे, बघा इकडं डी स्क्वेअर वाय म्हणजे हा झाला तुमचा यस स्क्वेअर वाय, डी वाय बाय डी टी प्लस यस वाय इक्वल टू 2 डी यू बाय डी टी. मी डी बाय डी टीला यस सांगितले, 2 यस यू प्लस 2 इथं यू. आलं हे सगळं लक्षात. बरं, कॉमन कॉमन काढा, वाय घेतला कॉमन, उत्तर काय आलं रे, यस स्क्वेअर प्लस यस इक्वल टू, आता इथून काय कॉमन येईल, इथून येईल 2 यू कॉमन, 2 यू कॉमन येईल, 2 यू कॉमन येईल. मग इथं काय आला, यस प्लस 1. असं करता येईल की नाही सगळं हे आपल्याला. मग याच्यानुसार तुम्हाला काय पाहिजे, आता सांगितलं वाय बाय यू पाहिजे ना, मग घ्या ना वाय डिवायडेड बाय यू, हा असा राहू द्या. आता हा यू इकडं चाललाय, हा वाय तिथंच आहे, मग हा तिकडं जाईल ना, मग काय होईल 2 यस प्लस 1 हे जसंच तसं राहिलं ना तो, आणि हा यस स्क्वेअर प्लस यस. अशा पद्धतीने याला सोडवलं जातं. मग आता याच्यात सुद्धा यस कॉमन आहे, मग 2 ला 2 इथं यस प्लस 1 ला 1 डिवायडेड बाय, इथून यस कॉमन घ्या, इथं आलं तुझं यस प्लस 1. मग हे कुठं ऑप्शन आहे का बघा, किंवा अशा टाईपचं ऑप्शन कुठं जर असेल तर ते तुमचं असतं उत्तर. मला वाटतंय ह्याच्यात उत्तर तुमचं कोणतं आलं रे, आहे की हे ऑप्शन बी आहे बघा. इतकं ह्याला पण इलॅबोरेट करायची गरज नाही, इतक्यावरतीच तुमचं उत्तर आलेलं आहे, इकडं पण जायची गरज नाही. 2 यस प्लस 1 अपॉन यस स्क्वेअर प्लस यस असा सॉल्व्ह करायचा आहे. मी काय म्हणतो, अशा टाईपचे क्वेश्चन सुद्धा भरपूर सॉल्व्ह करू शकतात तुम्ही. जाऊ द्या, हे नाही असं समजा, ह्याच्या ठिकाणी काही बी घ्या, काही बी घ्या, आणि इथं ना ह्या वाय आणि यू पण नाही असं समजा. बरोबर आहे, ए आणि बी आहे. बरोबर आहे, एला जर आउटपुट म्हणले बीला जर इनपुट म्हणले तर मग ट्रान्सफर फंक्शन आउटपुट आपण इनपुट असतो. मी तुम्हाला खूपदा सांगितले, ट्रान्सफर फंक्शन त्याच्यानंतर गेन आणि त्याच्यानंतर इफिशियन्सी, कन्सेप्ट मिनिंग सारखाच आहे. आउटपुट आपण इनपुट त्यालाच आपण ट्रान्सफर फंक्शन म्हणतो. मग काही बी देऊ द्या की त्याने, ए देऊ द्या, बी देऊ द्या, एक्स देऊ द्या, वाय देऊ द्या, झेड देऊ द्या, दगड देऊ द्या की माती देऊ द्या, दगड आपण माती असं पण येऊ शकतं, काय विषय आहे त्याला. बरोबर आहे का नाही, सॉल्व्ह करायचं आहे. फक्त तुला कळलं पाहिजे डी बाय डी टी ह्याला आपण यस म्हणायचं असतं. कसं काय म्हणायचं असतं, यस. मग जिथं जिथं डी स्क्वेअर, डी क्यूब, डी रेस टू 4 दिसल तिथं यस क्यूब, यस रेस टू 4 असं. डी बाय डी टी म्हणजे यस, तर मग त्याच्यानुसार स्क्वेअर आहे, क्यूब आहे, क्यूब रेट आहे, दगडं माती काय असेल ते असेल ठेवायचं आणि सॉल्व्ह करत जायचं. अशा पद्धतीने हा पण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता इथे एक क्वेश्चन अजून कसा आहे दिलेला लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आता फाइंड व्हॅल्यू ऑफ के इफ क्लोज लूप कंट्रोल सिस्टम हॅज ट्रान्सफर फंक्शन एस प्लस 6 डिवायडेड बाय के एस स्क्वेअर प्लस एस प्लस 6 असा क्वेश्चन आहे. डॅम्पिंग रेशो दिला 0.5. आता हे बघा इकडं क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करायचं, केची किंमत काढायची. बाळांनो, तुम्हाला सेकंड ऑर्डर ट्रान्सफर फंक्शन माहीत असलं पाहिजे. कसं सॉल्व्ह करायचं लक्षात घ्या. पहिले हे जे दिलेलं आहे ना, जी ऑफ यस असतं दिलेलं, त्याला ट्रान्सफर फंक्शन म्हणतो आपण. यस प्लस 6 डिवायडेड बाय के एस स्क्वेअर प्लस एस प्लस 6. आता मी पहिले ना तुम्हाला ट्रान्सफर फंक्शन सेकंड ऑर्डरचं तुम्हाला ट्रान्सफर फंक्शन देतो. हे असतं ओमेगा एन स्क्वेअर डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 2 झीटा ओमेगा एन एस प्लस ओमेगा एन स्क्वेअर असं असतं. पण आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात येते का, की इथं बघा के आलेला आहे आणि इथं के नाही आहे. म्हणजे हे तुमचं स्टँडर्ड आहे ना, या स्टँडर्डला काही तुम्हाला छेडछाड नाही करता येत. मग इथं ह्याचा जो कोइफिशियंट आला ना के, तो के पहिले उडवणं गरजेचं आहे. मग के उडवण्यासाठी ना ह्या अख्ख्या इक्वेशनला, म्हणजे ह्या इक्वेशनला तुम्हाला काय करावं लागतं, के ने डिवाइड करावं लागतं डिव्हिजनमध्ये. मग एस प्लस 6 जशाच तसा येईल. आता हा के एस स्क्वेअर डिवायडेड बाय के म्हणजे एस स्क्वेअरवरला के के कॅन्सल झाला, प्लस एस बाय के झाला, प्लस 6 बाय के झाला. इथपर्यंत तर कळलं. मग आता काय करायचं, याला रिलेट करा की, इथं अगोदरच ॲरो काढून ठेवला मी. हा जो आहे ना तुमचा, याला रिलेट करा याच्याशी. एस स्क्वेअरला एस स्क्वेअर आहे, खतम आहे कार्यक्रम. यसला यस आहे, पण हा 2 झीटा ओमेगा एन ला 1 बाय म्हणू शकता ना, 2 झीटा ओमेगा एन हा असतो तुमचा 1 बाय के. बरोबर आहे. आणि ओमेगा एन स्क्वेअर काय आहे रे, ओमेगा एन स्क्वेअर हा आहे 6 बाय के, पण मग त्याचा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल तुम्हाला. स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, मग 6 बाय के हा येईल तुमचा स्क्वेअर रूटमध्ये. मग ह्याच्यावरून काय कळलं, तुमचा ओमेगा एन आला रूट 6 बाय के, आणि इथला तुमचा ही वाली व्हॅल्यू आली 2 झीटा ओमेगा एन ही आली 1 बाय के. पण इकडे तुमचा झीटा म्हणजे डॅम्पिंग रेशो. व्हॉट इज डॅम्पिंग रेशो, झीटा
लेस दॅन 1 असेल तर अंडर डॅम्प्ड सिस्टम असते, जीटा इक्वल टू 1 असेल तर क्रिटिकली डॅम्प्ड असते, जीटा ग्रेटर दॅन 1 असेल तर ओव्हर डॅम्प्ड सिस्टम असते, ओव्हर डॅम्प्ड. व्हॉट इज डॅम्पिंग और डॅम्पिंग रेशो? डॅम्पिंगचा अर्थ इट इज द प्रॉपर्टी ऑफ द सिस्टम टू अपोज द ऑसिलेटरी बिहेवियर ऑफ द सिस्टम. ऑसिलेटरी बिहेवियरला अपोज करणाऱ्या सिस्टमला डॅम्पिंग रेशो म्हणतात. म्हणून आपण आपल्या इलेक्ट्रिकल मशीन्समध्ये डॅम्पर वाइंडिंग पण वापरतो त्या मशीनचं मेकॅनिकल बॅलन्स ठेवण्यासाठी. म्हणजे थोडक्यात तिथले ऑसिलेशन्स कमी करण्यासाठी किंवा जनरली सिस्टममध्ये सुद्धा कंट्रोल सिस्टममध्ये किंवा फीडबॅक कंट्रोल सिस्टममध्ये किंवा ओपन लूप कंट्रोल सिस्टम थोडक्यात ऑटोमॅटिक कंट्रोल सिस्टम याच्यामध्ये बाळांनो डॅम्पिंग रेशो दॅट इज द झीटा आणि झीटा लेस दॅन 1, झीटा इक्वल टू 1, झीटा ग्रेटर दॅन 1 यांच्या कंडिशन आहेत. अंडर डॅम्पिंग, क्रिटिकल डॅम्पिंग, ओव्हर डॅम्पिंग आणि याच्यानुसार ह्याची व्हॅल्यू दिलेली आहे 0.5 डॅम्पिंग रेशो. हा जर 0.5 असेल तर इथं ठेवायचा. मग हा 2 × 0.5 × ओमेगा एन इक्वल टू 1/k. ह्याच्यावरून कळतं की 0.5 × 2 जर केलं तर 1 येतं. मग ओमेगा एनची किंमत काय आली रे? 1/k आली. इथली काय आली? √6/k आणि इथली आली 1/k. अशा पद्धतीने हे आले व्हॅल्यू तुमच्या. मग आता ह्याच्यात जर का तुम्हाला व्हॅल्यू ठेवायची ठरली तर हे काय येईल रे? k इक्वल टू k इकडं 1/ओमेगा एन. मग आता ओमेगा एनची किंमत आपण ठेवली आताच इथं काय असेल? √1 ला 1 राहिला. ओमेगा एन काय येईल? √6 / √k. असं आहे सगळं हे, बरोबर आहे की नाही? मग आता तुम्हाला हेच तर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे ओमेगा एनची. हा झाला. मग आता ह्याचा अर्थ काय आहे? √k / √6 म्हणजे √k/6. मग ही जर व्हॅल्यू तुम्ही इथं पुट केली याचं उत्तर येतं 1/6. काय आलं उत्तर याचं? k ची व्हॅल्यू आले 1/6. अशा पद्धतीने ह्याला तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इथं ना मी काय केलं? फेज लीड कंपेन्सेशन इज युज्ड. बाळांनो ह्याचे आता हे फेज लीड, फेज लॅग कंपेन्सेटर्स आहेत. मी ह्याच्यामध्ये कंट्रोल सिस्टममध्ये हे डिटेलमध्ये गोष्टी शिकवत असतो, तुम्हाला माहीत आहे. कंट्रोल ॲक्शन किंवा कंट्रोलर ज्याला आपण म्हणतो, काय काय आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. एक असतं डिसकंटिन्युअस कंट्रोल ॲक्शन, दुसरं असतं कंटिन्युअस कंट्रोल ॲक्शन आणि तिसरं असतं कंपोजिट कंट्रोल ॲक्शन. डिसकंटिन्युअसमध्ये 2 येतात, ऑन आणि ऑफ. कंटिन्युअसमध्ये 3 येतात, पी असतो, आय असतो आणि डी असतो. पी म्हणजे प्रोपोर्शनल, आय म्हणजे इंटिग्रेशनल, डी म्हणजे डेरिव्हेटिव्ह. आणि कंपोजिटमध्ये पुन्हा 3 असतात, पी आय असतो, पी डी असतो आणि पी आय डी असतो. पी आय म्हणजे प्रोपोर्शनल इंटिग्रल, पी डी म्हणजे प्रोपोर्शनल डेरिव्हेटिव्ह आणि पी आय डी म्हणजे प्रोपोर्शनल इंटिग्रेटिव्ह डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशनल डेरिव्हेटिव्ह असं असतं. मग ही जे आहे ना विचारलंय तुम्हाला फेज लीड विचारलंय तर ह्याचे भरपूर इफेक्ट येतं. बरेच पॅरामीटर कमी, बरेच पॅरामीटर जास्त होत जातात. तर फेज लीडचे एवढे इफेक्ट तुम्हाला माहीत असले पाहिजे. तर परीक्षेत आलेले ऑप्शन हे होते बघा. बोथ राईज टाइम आणि ओव्हरशूट जे आहे ना ते दोघंही कमी होतात. इथं बघा मी हे सगळा डेटा देत असताना ह्याच्यासोबत हे बाकीही गोष्टी माहीत असाव्यात तुम्हाला म्हणून एकत्रित आणलंय. तर ह्या ज्या गोष्टी दिसत आहेत ना तुम्हाला, ह्या 2 गोष्टी, ह्या 2 गोष्टीच इथं ऑप्शनमध्ये विचारल्या गेलेल्या होत्या. तर याच्यानुसार तुमचं ऑप्शन 2 येतं. नेक्स्ट आहे कन्वर्जन प्रोसेस युजेस एन AC व्होल्टेज कंट्रोलर. बाळांनो AC व्होल्टेज कंट्रोलर काय करतं? क्वेश्चन आहे. AC व्होल्टेज कंट्रोलर काय करतं? ऐका. आता ह्याच्यात ऑप्शन्स फार व्हेरिएशनमध्ये आलेले आहेत. तर कसे कसे आहेत हे लक्षात घ्या. ह्याचं मी थोडक्यात सांगतो. AC व्होल्टेज कंट्रोलर काय करतं, बरोबर आहे? तर हे अनकंट्रोल्ड ACला काय करतं? कंट्रोल्ड ACत कन्वर्ट करतं. वा, हा पहिला मुद्दा. पण फ्रिक्वेन्सीला कॉन्स्टंट ठेवतं. काय करतं? फ्रिक्वेन्सीला कॉन्स्टंट ठेवतं किंवा फ्रिक्वेन्सीला चेंज होऊ देत नाही. ऑप्शन कुठं दिसतं रे तुम्हाला? अनकंट्रोल्ड AC इज कन्वर्टेड इंटू कंट्रोल्ड AC विदाउट चेंज इन फ्रिक्वेन्सी. हे आहे ऑप्शन. हे आहे ऑप्शन. फ्रिक्वेन्सी न चेंज होऊ देता AC व्होल्टेज कंट्रोलरचं काम काय आहे? अनकंट्रोल्ड ACला कंट्रोल्ड AC मध्ये कन्वर्ट करायचं, पण फ्रिक्वेन्सी चेंज होऊ द्यायची नाही. याला तुम्ही म्हणू शकता AC व्होल्टेज कंट्रोलरची कन्व्हर्जन प्रोसेस. कळलंय का तुम्हाला? जायचं पुढच्या कन्सेप्टवर. झाला पुढं. DI/dt प्रोटेक्शन. ऐका, ह्याच्यात बरेच प्रकारचे वेगवेगळे प्रोटेक्शन आहेत. गेट प्रोटेक्शन आहे, DI/dt प्रोटेक्शन आहे. स्नबर सर्किट तुम्ही बराच शब्द ऐकला असेल, क्वेश्चन सोडवले असतील स्नबर सर्किटवरती. RC स्नबर सर्किट, बरोबर आहे का नाही? तसं DI/dt प्रोटेक्शन जे असतं ना ते प्रोटेक्शन मध्ये तुम्ही इंडक्टर इन सिरीज विथ द SCR वापरता. काय वापरता? इंडक्टर इन सिरीज विथ द SCR हा वापरत असता. आता ऑप्शन नुसार बघूयात आपण काय कुठं दिलेलं आहे ते इंडक्टर इन सिरीज विथ SCR. बघा, कनेक्टिंग एन इंडक्टर इन सिरीज विथ द लोड दिलेलं आहे. SCR दिसत नाही बघा, पण हे उत्तर नाही, अक्रॉस नाही किंवा पॅरलल लावत नाही. तर गेट टर्मिनलचा संबंधच नाही, त्याच्याशी जोडतच नाही. तर हे जे जोडतो आपण ती SCRच्या सिरीजमध्ये जोडतो किंवा त्याला आपण लोडच्या सिरीजमध्ये जोडतो. असं जरी म्हटलं इंडक्टर तरी चालतं. आता
हा तुमचा SCR आहे, हा तर तुमचा डायोड झाला. इथं तुमचा हा गेट निघला की तुमचा काय झाला, हा थोडक्यात तुमचा SCR झाला. हा नोड आहे, हा कॅथोड आहे. याच्या पॅरलल मध्ये R आणि C जर टाकला, म्हणजे RC म्हणजे रेजिस्टर कॅपॅसिटर टाकला, याला तुम्ही स्नबर सर्किट म्हणता. काय म्हणायचं त्याला, स्नबर सर्किट, किंवा त्याला तुम्ही म्हणू शकता RC स्नबर सर्किट. आणि बाळांनो हे dV/dt प्रोटेक्शनसाठी वापरलं जातं. आणि dI/dt प्रोटेक्शनसाठी वापरलं जातं इंडक्टर इन सिरीज विथ द लोड किंवा इंडक्टर इन सिरीज विथ द थायरिस्टर. हे तुमचं ऑप्शन असेल. तर हे dI/dt प्रोटेक्शन इज प्रोव्हाइडेड टू द थायरिस्टर बाय, कसं, तर इंडक्टर इन सिरीज विथ dI/dt इंडक्टर आणि dV/dt RC स्नबर सर्किट. सर कसं काय हो, ह्याचं काही टेक्निकल आणि लॉजिकल काय आहेत का कन्सेप्ट? तुम्हाला सांगतो ना, मी काय म्हणलं, तुमचे कन्सेप्ट क्लिअर करून देण्यासाठीच ते हे लाईव्ह चालू आहे आपलं. चलो सांगा मला, ऐका. तुम्हाला माहिती का रे, इंडक्टर काय करतो, सडन चेंज इन व्होल्टेज करंटला, सडन चेंज इन करंटला काय करतो, अपोज करतो. हे तर माहिती की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे असं मला वाटतं बरं का. आणि व्होल्टेज काय करतो, सडन चेंज इन व्होल्टेज, आपला सॉरी कॅपॅसिटर काय करतो, कॅपॅसिटर सडन चेंज इन व्होल्टेजला अपोज करतो. मला सांगा मग कॅपॅसिटर जर लावला तर dV/dt प्रोटेक्शन आणि इंडक्टर लावला तर dI/dt प्रोटेक्शन. ह्याच्यात काही कोणाला काही अडचणच नाही काही. इंडक्टर सडन चेंज होणारा करंटला अपोज करतो आणि कॅपॅसिटर सडन चेंज होणारा व्होल्टेजला अपोज करतो. आणि dV/dt म्हणजे चेंज इन व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाइम. मग व्होल्टेज सडन चेंज व्हायला आहे त्यावेळेस कॅपॅसिटर तिथं अपोज करतो. म्हणून प्रोटेक्शनसाठी मी नेहमी म्हणत असतो, जी गोष्ट खूप महत्त्वाची त्याला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. मी सारी जिंदगी तुला जपणार आहे, तुम्ही ऐकलं असेल गाणं, बरोबर आहे. तसा SCR हा जो आहे ना बाळांनो, पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचं बेसिक बिल्डिंग ब्लॉकच SCR थायरिस्टर आहे आपला. मग थायरिस्टर जर इतका महत्त्वाचा आहे, त्याला प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे ना. त्याला स्वतःला प्रोटेक्शन करणं आहे dV/dt पासून, dI/dt पासून, त्याच्यानंतर गेटला प्रोटेक्ट करणं आहे. म्हणजे जी गोष्ट जितकी महत्त्वाची त्या गोष्टीला तितकं जास्त प्रोटेक्ट करावं लागतं. मग आपल्या भारतातले VIP मोठे पॉलिटिशियन असतील तर त्यांना Z+ सुरक्षा असते. का सुरक्षा असते, तर ते तितके महत्त्वाचे तर म्हणून जितके जास्त महत्त्वाचे तेवढी जास्त सुरक्षा. तसा थायरिस्टर जो आहे ना महत्त्वाचा आहे. मग ह्याला जपणं गरजेचं आहे. आणि त्या प्रोटेक्शनसाठी dI/dt साठी इंडक्टर लावायचा आणि dV/dt प्रोटेक्शनसाठी RC स्नबर पॅरलल सर्किट जोडायची आणि dI/dt साठी इंडक्टर इन सिरीज जोडायचा. दोघांमध्ये फरक कळला का नाही? कॅपॅसिटर का जोडला कळला, तो सडन चेंज इन व्होल्टेजला अपोज करा. इंडक्टर का जोडला कळलं, सडन चेंज इन करंटला अपोज करून. कळलं तुला, जाऊयात पुढं. नेक्स्ट बघ आता, मगाशी एक क्वेश्चन सॉल्व्ह करून देता ह्याच्या रिलेटेड मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितला होता. BJT हॅज डॅश डॅश दॅन मॉस्फेट असा क्वेश्चन होता. BJT हॅज डॅश डॅश दॅन मॉस्फेट काय आहे, ऐका रे. मॉस्फेट जो असतो ना, मी मगाशी पण सांगितलं ही गोष्ट, स्विचिंग फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त मॉस्फेटची. कोणाची, मॉस्फेटची. आता स्विचिंग फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त आहे आणि ह्याची स्विचिंग फ्रिक्वेन्सी काय आहे, कमी आहे. आता एखादी गोष्ट आहे, समजा फॉर एक्झाम्पल तुमच्या घरामध्ये एक मोटर लावलेली, तुम्ही पाण्याची मोटर लावली आणि एक तुम्ही भांडं किंवा एखादं मोठं सिंटॅक्स तुम्ही जे टाकी भरून घेतली तुम्ही, आणि काय केलं, तुम्हाला टाकी फुल भरल्यानंतर तुम्हाला ती हे बंद करायची, मोटर बंद करायची. पण तुम्ही उगा दमलेल्या बाबाची कथा, हळूहळू उठले, चालत हळून चालले आणि पुन्हा बंद करायला लागले. तर इकडे जो स्विचिंग लॉस आहे, बंद करण्यामुळं वेस्टेज गेलेलं पाणी, भरल्यानंतर चालणार पाणी, तो लॉस जास्त असणार. मग जेवढी स्विचिंग फ्रिक्वेन्सी किंवा स्विचिंग स्पीड जास्त असेल तेवढा त्याचा स्विचिंग लॉस कमी असतो. मग आता एक गोष्ट कळली, मॉस्फेटची स्विचिंग फ्रिक्वेन्सी जास्त आहे याचा अर्थ स्विचिंग स्पीड जास्त आहे, याचा अर्थ स्विचिंग लॉस कमी. आता BJTच्या बाबतीत बोला, BJTच्या बाबतीत काय आहे, स्विचिंग फ्रिक्वेन्सी ॲज कम्पेअर टू मॉस्फेट कमी ना, बरोबर आहे की नाही. मग स्विचिंग फ्रिक्वेन्सी कमी म्हणजे स्विचिंगची स्पीड कमी. स्विचिंग स्पीड कमी असल्यामुळं हायर त्या ठिकाणी तुमचा स्विचिंग लॉस होणार आहे. ऑप्शन ए इज द करेक्ट. असा क्वेश्चन काहीतरी आला होता. हायर स्विचिंग लॉसेस होणार आहेत. कळलं का नाही ही गोष्ट, हे आहे. मग सांगितलं होतं बघा, ह्या BJTचा आणि ह्या मॉस्फेटचा कॉम्बो पॅक IGBT असतो ना, मग ह्याचे काही चांगले मुद्दे उचलतो आणि ह्याचे काही चांगले मुद्दे उचलतो. आपण सुद्धा तसं केलं पाहिजे. वाईट कुणीच नसतं, फक्त आपल्याला घेताना पुढच्याकडचं चांगलं घेता आलं पाहिजे. निगेटिव्ह कशाला दुसऱ्याबद्दल हे करायचंय, स्वतः घेत असताना पुढच्याचं जे पॉझिटिव्ह आहे ते घ्यायचं, बरोबर आहे की नाही, निगेटिव्ह घ्यायचं नाही. तसा IGBT हुशार प्राणी आहे. या प्राण्यानं काय केलं, BJTचे चांगले मुद्दे सोबत घेतले, मॉस्फेटचे चांगले पॉईंट सोबत घेतले आणि स्वतः तयार झाला आणि त्याचं नाव आहे इन्सुलेटेड गेट बायपोलार ट्रान्झिस्टर. बाळांनो, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कळत असतील, टकाटक असं अपेक्षित आहे. जाऊयात नेक्स्ट क्वेश्चनकडे. बघा काय क्वेश्चन आहे, बघा इकडं. वेन DC चॉपर इज टर्न ऑन, चॉपर काय करतो रे, चॉपरचं काय काय आहे, अनकंट्रोल्ड DC ला कंट्रोल्ड DC मध्ये कन्वर्ट करतो, किंवा ह्याला म्हणतो आपण फिक्स DC ला इकडं व्हेरिएबल DC मध्ये कन्वर्ट करतो. हे काम आहे चॉपरचं तुमच्या. मग ज्या वेळेस तुम्ही DC चॉपर टर्न ऑन करणार, याचा व्होल्टेज ड्रॉप 2 व्होल्ट झाला
आता डीसी चॉपर तुम्ही ऑन केला म्हणजे तो डीसीला डीसीतच कन्वर्ट करायला, पण अनकंट्रोल्ड डीसीला कंट्रोल डीसीत करायला किंवा फिक्स डीसीला व्हेरिएबल डीसीत कन्वर्ट करायला, असा अर्थ आहे चॉपरचा. त्यावेळेस जसं तुम्ही ऑन केला तसा 2 व्होल्टचा व्होल्टेज ड्रॉप झाला. व्होल्टेज ड्रॉप झाला म्हणजे वेस्टेज झालं, सरळ सरळ व्होल्टेज काय झालं, वेस्टेज झालं. इट्स फ्रिक्वेन्सी चॉपिंग इज 1 kHz आणि फ्रिक्वेन्सी किती आहे त्याची 1 kHz आहे. रेजिस्टिव्ह लोड दिलाय 10 ओहम, सप्लाय व्होल्टेज दिलेला आहे 40 व्होल्ट आणि फाइंड आउटपुट व्होल्टेज इफ द ड्युटी सायकल इज 50%. आता बघा क्वेश्चन काय आहे तो, मी ना ह्याच्यासाठी एक लय लॉजिक भारी बनवलेलं आहे. सप्लाय व्होल्टेज म्हणजे इनपुट व्होल्टेज बी डीसीच आहे बाळांनो, आउटपुट व्होल्टेज बी डीसीच आहे बाळांनो. फक्त हे कसं आहे फिक्स्ड डीसी आहे आणि इकडला व्हेरिएबल डीसी. तुम्हाला हे दिलेलं आहे, ड्रॉप दिलेला आहे आणि हे कॅल्क्युलेट करायचं आणि सोबत ड्युटी सायकल दिली. ड्युटी सायकलचा अर्थ असतो डी इक्वल टू किंवा जनरली अल्फाने दाखवला जातो टी ऑन अपॉन टी ऑन प्लस टी ऑफ, टी ऑफ. पण हे ड्युटी सायकलचा फॉर्म्युला लावला तर तिथं काहीच होत नाही, सॉल्वच होत नाही. मग आता ड्युटी सायकलचा फॉर्म्युला काय आहे कन्सेप्ट लक्षात घ्या. ड्युटी सायकलचा कन्सेप्ट लक्षात घ्या, ठीक आहे. काय आहे बघा, एक लक्षात घ्या, मी सांगतो काय ते बघा इकडं ऐका. मग आता तुम्हाला काढायचं आहे आउटपुट व्होल्टेज. काय काढायचं आउटपुट व्होल्टेज. मी याचं पण लॉजिक असंच बसल्या पोरांना शिकवता हे लॉजिक असं बनवत असतो. व्हिडिओ बघण्यासाठी म्हणजे व्हिडिओ व्ही जुन्या काळात डीव्हीडी वापरावं लागायची. काय वापरावं लागायची डीव्हीडी. व्हॉट इज व्हिडिओ. व्ही म्हणजे हा आउटपुट व्होल्टेज. ह्याच्यासाठी जुन्या काळामध्ये डीव्हीडी वागावं लागायची, डीव्हीडी वापरावं लागायची. डीव्हीडी डी म्हणजे बाळांनो 50% तुमची दिलेली ड्युटी सायकल. व्हीडी म्हणजे तुम्हाला दिलेलं सप्लाय व्होल्टेज. हे दिले ना सप्लाय व्होल्टेज, हे किती आहे 240 व्होल्ट, बरोबर आहे. आणि ह्याच्यातला 2 व्होल्ट काय झालेला आहे ड्रॉप झालेला आहे, बरोबर आहे का नाही. मग ह्याला व्हीओ इक्वल टू 240 मधून 2 गेला 238च उरला, बरोबर आहे का नाही. इंटू व्हीडी किती रे, सप्लाय व्होल्टेज किती आहे तोच आहे ना रे. हां ड्युटी सायकल 50%, 50% म्हणजे असं लिहायचं 50% म्हणजे सेंचुरी असं लिहायचं. 50 डिवायडेड बाय 100 इंटू काय रे हा व्हीडी म्हणजे काय, अरे व्हीडी म्हणजे तुझा डीसी इनपुट व्होल्टेज किंवा सप्लाय व्होल्टेज ज्याच्यातून ड्रॉप मायनस केला तो आला तुझा किती आहे 238. मग 50 एके 50 50 दोन्ही 100. मग ह्याचं उत्तर आलं 238 डिवायडेड बाय 2. ह्याचं उत्तर येतं बघ 119 व्होल्ट तुमचं आलं आउटपुट व्होल्टेज आणि हे झालं तुझं 119 व्होल्ट. अशा पद्धतीने आलेला क्वेश्चन होता, ठीक आहे. काय होईल व्हॅल्यू बदलते, ड्युटी सायकल बदलन, हे बदलन, ड्रॉप बदलन, प्रोसिजर सेम, कन्सेप्ट सारखा. व्हिडिओ बघायची डीव्हीडी लागायची, व्हिडिओ बघायची डीव्हीडी लावायची, बरोबर आहे. व्हिडिओ डीव्हीडी असं सॉल्व करायचं. डी म्हणजे ड्युटी सायकल, व्हीडी म्हणजे तो डिफरन्स. कशातला डिफरन्स, सप्लाय व्होल्टेजचा आणि व्होल्टेज ड्रॉपचा डिफरन्स, दॅट इज द व्हीडी. असं करू शकता आणि सॉल्व करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हाऊ मच पर्सेंटेज ऑफ बेस करंट ॲज कम्पेअर टू इमिटर करंट इन अ ट्रान्झिस्टर. बाळांनो मी एक लॉजिक लय जबरदस्त सांगत असतो इथं. ह्या जगामध्ये ह्या विश्वामध्ये आई जे असते ना, आई सगळ्यांच्या बराबरीत एकटीच असते. त्याचं नाव हे आहे, फॉर्म्युला लक्षात ठेवा. व्हॉट इज आई. आई म्हणजे इमिटर करंट, आयबी म्हणजे बेस करंट, आयसी म्हणजे कलेक्टर करंट. अरे बाळांनो आई ही सगळ्यात श्रेष्ठ असते. कोण आई म्हणजे इमिटर करंट. इन केस ऑफ ट्रान्झिस्टर हे आई म्हणजे आईच आहे आपली, बरोबर आहे. तर हा सर्वश्रेष्ठ आहे सगळ्यांच्या बराबरीत, सगळी दुनिया एककड आणि त्याच्या बराबरीत एकटीच आई, दॅट इज द आय इक्वल टू आयबी प्लस आयसी. आणि बाळांनो मग ह्याचं मी एक तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो. हा जर मी 100% घेतला तर हा 2 ते 5% आसपास असतो. तर हा जो असतो 95 ते 98% आसपास असतो. हा कलेक्टर करंट आहे, हा बेस करंट आहे, हा इमिटर करंट आहे. त्यांनी विचारला होता बेस करंट, त्याचं उत्तर आहे रे 2 ते 5%. इथं बघा 2 ते 5% तुम्हाला दिलेलं आहे. अशा पद्धतीनं हा तुमचा सॉल्व करायचा आहे. मग तुमचा इमिटर करंट जर 100 आला ना तर बेस करंट 2, 3, 4, 5 असा काहीतरी येऊ शकतो. कलेक्टर करंट 95, 96, 97, 98 असा काहीतरी येऊ शकतो. मग ह्याचं लॉजिक नाही आहे, हे फॉर्म्युलाच आहे इक्वल टू आयबी प्लस आयसी. ह्याच्यात काही नवीन नाही. आणि ह्याच्यामध्ये करंट अँप्लिफिकेशन फॅक्टर, कॉमन बेस, कॉमन इमिटर, कॉमन कलेक्टर, कॉन्फिगरेशन, 2 पोर्ट नेटवर्क, 3 टर्मिनल असतात, 1 टर्मिनल शॉर्ट करायचं, हे सगळे कन्सेप्ट डिटेलमध्ये मी तुम्हाला शिकवलेलं येतं. आणि अल्फा बीटा आणि गॅमाचे रिलेशन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. याचं उत्तर येतं रे 2 ते 5%. किती येतं 2 ते 5%. बेस करंट असतो 95 ते 98%, कलेक्टर करंट असतो ना 100% आई असते, आई 100% आई असते. अशा पद्धतीने सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ मच करंट कॅन अ झिनर डायोड सेफली हँडल इफ इट हॅज 4 वॅट आउटपुट अँड 20 व्होल्ट सप्लाय. असा काहीतरी बघा, काहीच नाही, डायोड आहे, काही बी असू द्या, सर्किट आहे, करंटचा फॉर्म्युला आहे
आपल्याकडे पॉवरचा फॉर्म्युला आहे ना, वी ऑल आर VIP पर्सन. आपण कोणाच्या बापाला कमी नाहीत. ओम वीर होता, आपण VIP होतो. सिंपल भाषेत शिकून दिलेलं आहे. मग ह्याच्यात I = P/V करायचं. P किती दिलेला आहे? 4 वॅट दिलेला आहे. V किती दिलेला आहे? 20 व्होल्ट दिलेला आहे. मग 1/5 याचं उत्तर येतं 2 अँपियर. काय असतं? 2 अँपियर. पण इथं 2 अँपियर नाही ना दिलेलं. नाही 2 नाही येणार, 0.2 येणार. ह्याचं उत्तर येईल 1/5 ना, 1/5 0.2 अँपियर येणार. आहे का तसं 0.2 अँपियर? नाही, मिली अँपियरमध्ये. मग 0.2 मिली अँपियर म्हणजे बाळांनो 200 मिली अँपियर. 0.2 अँपियरचा अर्थ 200 मिली अँपियर. ह्याच्यात गलती करायची नाही. मिली 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 इट इज 10⁻³ मिली 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 मध्ये घोळ होऊ द्यायचा नाही. ह्याचं उत्तर 0.2 अँपियर तरी आहे किंवा 200 मिली अँपियर तरी आहे. अशा पद्धतीने याला सॉल्व्ह करायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा बरं, इकडे काय आहे तो. Using single phase full bridge converter, load drawing current that is both constant ripple free load is provided when the triggering angle is 60 degree. The input power factor is. ऐका रे, इनपुट पॉवर फॅक्टर जे असतात ना, इनपुटचा पॉवर फॅक्टर दोन गोष्टीसाठीचे वेगवेगळे आहेत. हे माहित करून घ्या तुम्हाला. इनपुट पॉवर फॅक्टर हे दोन गोष्टीचे आहेत. एक सिंगल फेज साठी असतो आणि दुसरा 3 फेज साठी असतो. सिंगल फेज साठी तो 0.9 × cos अल्फा आहे आणि 3 फेज साठी 0.954 × cos अल्फा आहे. बरोबर आहे. माझा अल्फा जो आहे ना, हा अल्फा इथं दिलेला अँगल ट्रिगरिंग अँगल. का बरं ट्रिगरिंग अँगल म्हणलं मी? तुम्हाला माहिती आहे ना, SCR सुरू होताना लगेच सुरू होत नाही. इट विल टेक सम टाइम टू सुरू व्हायला. आणि मग ह्या जो असतो तो अल्फा असतो आणि हा जो असतो तो बीटा असतो. याला आपण अल्फा बेटा म्हणतो. अल्फा म्हणजे डिले अँगल, फायरिंग अँगल किंवा ट्रिगरिंग अँगल म्हणा, आणि बीटा म्हणजे कंडक्शन अँगल असतो. तो अल्फा दिलेला आहे. अल्फा इथं 60 दिलेला आहे. काही ठिकाणी 30 देतील, काही ठिकाणी 40 देतील, काही जण 80 देतील, 90 देतील, काही देऊ द्या ना. तुमचं क्वेश्चन येते. मी फक्त ना इथं तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगतो काय आहे तो. इनपुट पॉवर फॅक्टर ऑफ सिंगल फेज साठी विचारलाय म्हणून 0.9 × cos अल्फा आहे. जर तो 3 फेज साठी विचारला असता तर 0.954 × cos अल्फा आला असतं. बाळांनो cos 60 इथं बघा, इथं 60 लिहिलंय मी. मुद्दामून हा टेबल पण टाकलाय, तुम्हाला पण पुढे काम येऊन जाईल ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवण्यासाठी. cos 60 ची व्हॅल्यू असते 1/2. मग सांगा बरं, हा 0.9 × 1/2 0.9 डिवायडेड बाय 2 केलं तर 0.45 येतं ना. 45 × 90 तर याचं उत्तर बघा 0.45. अशा पद्धतीने ह्याला सॉल्व्ह करायचं होतं. आणि जर का समजा तुमचं 3 फेज आला असतं, इथं फक्त इथं 3 शब्द आला असता तर तुम्हाला हा फॉर्म्युला लावावा लागला असता 0.954 × cos अल्फाचा अशा पद्धतीनं. मित्रांनो, एकंदरीत हे तुमचे क्वेश्चन्स मी या ठिकाणी घेतलेले आहेत. पुन्हा एकदा आपण वापस जाऊन बघूयात. हे क्वेश्चन्स पटपट सोडवलेले आहेत आपण. क्वेश्चन्स आहे. मला वाटतंय या क्वेश्चनवरती आपण आजचा जो EEचा पेपर आहे तो या ठिकाणी कंप्लीट केला आणि तो काटक समजला असेल असं अपेक्षित आहे. एवढं बोलतो आणि मित्रांनो, आजचं लेक्चर किंवा आजचं जे सेशन आहे आपलं संपलं असं जाहीर करतो. तत्पूर्वी सर्वांनी हे जसं लाईव्ह संपलं तसं कसं लेक्चर वाटलं, किती पेपरमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने, म्हणजे पेपर स्वतः सोडवत असताना आणि आता या ठिकाणी मी सोडवून दिल्यानंतर या दोघांमध्ये काय नेमका फरक वाटला या गोष्टीवरती नक्की तुम्ही सगळ्यांनी कमेंटमध्ये टाका, जेणेकरून की पुढच्या काही लेक्चर्समध्ये मला आणखी तुमच्यासाठी काय नवीन प्रयोग करता येईल याच्यासाठी मलाही एक थोडीशी त्या ठिकाणी मोटिवेशन भेटतं आणि त्या पद्धतीने मी काम करायचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, तुम्ही आलात, सर्वजणांनी एवढं शांत पद्धतीने एकदम डिटेलमध्ये लेक्चर पाहिलं आणि महाजनको EEचा पेपर या ठिकाणी पुन्हा आपण एकदम टकाटक त्या ठिकाणी सोडवून घेतलेला आहे. हा पेपर मेमरी बेस्ड पेपर होता. काही व्हॅल्यूज इकडं तिकडं कमी जास्त असतील, त्याच्यानुसार ऑप्शन व्हेरिएशन्स असतील आणि त्याच्यानुसार उत्तर सुद्धा व्हेरी असू शकतं. पण मित्रांनो, प्रोसिजर सेम, कन्सेप्ट सारखा आणि डिफिकल्ट तुम्हाला गोष्टी वाटणाऱ्या कशा चिल्लर सॉल्व्ह केल्या जात असतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजचं झालेलं हे सेशन आहे. एवढी या ठिकाणी सेवा तुम्हाला अर्पण करतो आणि आजचं लेक्चर या ठिकाणी संपवतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.